आता आपण पाहणार आहोत तिसरा अध्याय, अध्याय क्रमांक 3. अध्याय क्रमांक 3 जो आहे त्याच्यामध्ये सहा प्रश्न कोणी सांगू शकेल मला पटकन? काय होते 6 प्रश्न? हरे कृष्णा. यस मुनिराज ने बोला. एकच वेळा मी सांगतो. मानव समाजाचं कल्याण कशामध्ये आहे? नंबर 2 की सर्व शास्त्रांचे सार काय आहे? नंबर 3 भगवंत देवकी आणि वसुदेव यांच्या गर्भातून का प्रकट होतात? आणि भगवंतांचे रूप, नाम, गुण, लीला म्हणजे भगवंत कुठले कुठले पुरुष अवतार घेतात? नंबर 4. आणि जे शुद्ध पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत तर त्यांच्या लीलांचे सविस्तर वर्णन करा. हे 5वं आहे की आम्ही त्यांची लीला ऐकण्यास इच्छुक आहोत. आणि जेव्हा भगवंत हे धराधाम सोडून गेले होते तर मग धर्माने कोणाचा आश्रय घेतला? बरोबर. तर हे 6 प्रश्न जे आहेत त्याच्यात जो लीला अवतार आणि पुरुष अवतार जे आहेत यांचं वर्णन करा ही जी विनंती आहे, तर त्याचं वर्णन विशेष करून आता ह्या अध्याय क्रमांक 3 मध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कसे आहेत हे अमलपुराण, हे श्रीमद भागवतम जे आहे हे स्वतः वर्णन करत आहे. या भागवताच्या द्वारे हे ऋषीमुनी जे आहेत किंवा वेदव्यास जे आहेत हे कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत किंवा श्रीकृष्ण जे हे अवतारी आहेत याचं वर्णन होत आहे. तर भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे अवतारी आहेत. आणि कशा बरे श्रीकृष्ण अवतारी आहेत? अवतारी म्हणजे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्यापासून सर्व अवतार येतात. आणि त्या प्रकारे कशा प्रकारे वेगवेगळे अवतार आहेत, लीला अवतार, पुरुष अवतार, गुण अवतार, हे शक्तावेश अवतार, असे वेगवेगळे अवतार आहेत. त्यांचं सर्व वर्णन जे आहे हे विशेष करून ह्या अध्यायात आपण पाहणार आहोत. तर या अध्यायाचं जे वेगवेगळ्या श्लोकांमध्ये सेक्शन जो आहे त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूयात. प्रभूजी, अवतारी म्हणजे स्वतः कृष्ण आणि अवतार म्हणजे त्यांचा एक्सपांड, बरोबर आहे का प्रभूजी? बरोबर बरोबर. अध्याय क्रमांक 3 तिसरा, अवतारी श्रीकृष्ण. तर याच्यामध्ये श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 5 जे आहेत याच्यामध्ये पुरुष अवतारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 5 जे आहे त्याच्यामध्ये पुरुष अवतार जे आहेत याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 6 ते श्लोक क्रमांक 29 आहे याच्यामध्ये वेगवेगळे जे अवतार आहेत त्याचं वर्णन करण्यात आले आहे. आणि त्याच्या शेवटी कशा प्रकारे कृष्ण जे आहेत या सर्व अवतारांचे स्त्रोत आहेत, सोर्स इज कृष्णा, याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. श्लोक क्रमांक 6 ते श्लोक क्रमांक 29 मध्ये वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर श्लोक क्रमांक 30 ते श्लोक क्रमांक 34 याच्यामध्ये विराट रूप जे आहे त्या विराट रूपाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. जे भौतिक भगवंतांचा हा भौतिक फॉर्म आहे, भौतिक अवतार आहे, त्याचं वर्णन सुद्धा करण्यात आलेलं आहे विराट रूपाचं. त्यानंतर श्लोक क्रमांक 35 ते श्लोक क्रमांक 39 भगवंतांचे जे गुण आहेत आणि ते गुण अवतार जे आहेत त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि पुढे श्लोक क्रमांक 40 ते 44 जे आहे त्याच्यामध्ये सर्व वेदांची जो सार आहे, वेदेश सर्वेर अहम एव वेद्यो, सर्व वेदांचा जो सार आहे तो म्हणजे भगवंत श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम हे जाणणे. आणि त्याचबरोबर या श्लोकांमध्ये कशा प्रकारे भागवतम जे आहे हे सुद्धा श्रीकृष्णांचे अवतार आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे.
अशा प्रकारे 44 श्लोक आहेत या अध्यायामध्ये. म्हणजे 6 ते 29 काय थोडं रिपीट करता प्लीज. वेगवेगळ्या अवतारणी कृष्ण कसे स्तोत्रे म्हटले होते, तर 6 ते 29 काय आहे? जसं ह्या अध्यायातलं सगळ्यात प्रमुख गोष्ट आहे की कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे सर्व अवतारांचे स्त्रोत आहेत. तर अवतार आणि त्याच कृष्ण जे आहेत हे स्त्रोत आहे, याचं वर्णन 6 ते 29 मध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, त्यांचे अवतार आणि त्यांनी ते स्त्रोत कसे आहेत तसे, हे 2 गोष्टी. बरोबर बरोबर. तर आपण पाहिलं शेवटचा अध्याय जो आहे, ह्या अध्यायाच्या शेवटी जो अध्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा ह्या गोष्टीचं थोडंसं सविस्तर वर्णन करण्यात आलं. प्रश्न विचारला होता पुरुष अवतार काय आहेत, आणि दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी पुरुष अवतारांची थोडक्यात 2-3 श्लोकामध्ये त्याची चर्चा करण्यात आली होती, ही पुरुष अवतार काय आहेत. तर आता इथून पुढे जे आहे ते पुरुष अवतार काय आहेत त्याचं सविस्तर वर्णन जे आहे ते इथे सुत गोस्वामी करत आहेत. तर आपण पाहूया श्लोक क्रमांक 1 पासून. सुत उवाच जुगृहे पौरुषं रूपं भगवान् महत् आदिभिः अतिभिः सम्भूतं सम्भूतं षोडशकलम् आदौ सम्भुतं षोडशकलमादौ लोकश्रीशुषः. लोकशुश्रूषया. भाषांतर. सुत गोस्वामी म्हणाले, भगवंतांनी सृष्टीच्या प्रारंभी आपल्या पुरुष अवतारांच्या विश्वरूपात स्वतःला प्रकट केले आणि भौतिक सृष्टीकरिता सर्व मूलभूत तत्वे निर्माण केली. अशा प्रकारे प्रारंभिक भौतिक कार्यांची 16 तत्वे निर्माण झाली. यात भौतिक विश्व निर्माण करण्याचा हेतू होता. तर इथे भगवंतांनी कशा प्रकारे सृष्टीच्या प्रारंभी पुरुष अवताराच्या विश्वरूपात स्वतःला प्रकट केले याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि ते भगवंतांचे एक विष्णू अवतार म्हणजे कारणोदक्षाई विष्णू, ही कशा प्रकारे कारणोदक्षाई विष्णूंपासून या भौतिक सृष्टीची निर्मिती करायला भगवंतांनी सुरुवात केली. आपण याआधी पाहिलेलं आहे, भगवंत कृष्ण जे आहेत हे पूर्ण स्त्रोत आहेत, त्यांच्यापासून बलरामजींचा विस्तार रूप झाला. आता याच्यामध्ये 2 वेगवेगळे विस्तार आहेत, आपण कधी भविष्यात पाहूयात की कशा प्रकारे भगवंतांचं स्वरूप जे आहे हे सच्चित आनंद आहे. आणि ह्या सच्चित आनंदानुसार आनंद ही भगवंतांची जी शक्ती आहे, ज्याला लाधिनी शक्ती म्हणतात, ती म्हणजे श्रीमती राधाराणी आहे. आणि त्यानंतर सत आणि चित्त जी पोटन्सी आहे, हे तत्व जे आहे हे बलरामजींच्या अधीनतेत येतं. तर अशा प्रकारे भगवंतांचा 2 प्रकारे भगवंतांनी विस्तार रूपात केलेला आहे. त्यामध्ये जो बलरामजींचा विस्तार झालेला आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान आणि शाश्वत ह्या 2 गोष्टी येतात. आणि आनंद जे आहे हे श्रीमती राधाराणीचं तत्व आहे, लादिनी शक्ती आहे. आणि त्यानंतर पुढे जे आहे त्याचा विस्तार जो आहे हा संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव अशा प्रकारे होतो. त्यानंतर त्यातून पुढे विस्तार जो आहे हा महाविष्णू, आणि त्यानंतर भौतिक सृष्टीचा विस्तार करण्यासाठी जे प्रमुख पहिल्यांदा येतात ते म्हणजे कारणोदक्षाई विष्णू. तर हे कारणोदक्षाई विष्णू या अवतारामध्ये भगवंतांनी स्वतःचा विस्तार केला, आणि तो विस्तारानंतर पुढे काय झालं याचं आता पुढे वर्णन होणार आहे. तर या पहिल्या श्लोकातून पाहतो की कशा प्रकारे इथे सांगितलंय, भगवंतांनी सृष्टीच्या प्रारंभी आपल्या पुरुष अवताराच्या विश्वरूपात स्वतःला प्रकट केले, म्हणजे कारणोदक्षाई विष्णू जे आहे अशा रूपात त्यांनी प्रकट केले आणि भौतिक सृष्टीकरता सर्व मूलभूत तत्वे निर्माण केली. तात्पर्य कोणी वाचेल का? प्लॅनिंग केलंय का मुनिराज येस मॅम? येस, भद्र गोविंद प्रभूजी वाचा. भद्र गोविंद प्रभू. हरे कृष्ण. हा, वाचा प्रभूजी. तात्पर्य अध्याय 3 श्लोक संख्या 1. तात्पर्य भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण आपल्या पूर्णांशाचा विस्तार करून या प्राकृत विश्वाचे पालन पोषण करतात, म्हणून हे पुरुष रूप त्याच तत्वाचे समर्थन आहे. मूळचे भगवत स्वरूप वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण वसुदेव अथवा नंद महाराज यांचे पुत्र म्हणून विख्यात आहेत. ते ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, यश, श्री, सौंदर्य अशा षड्ऐश्वर्यांनी पूर्ण आहेत. त्या ऐश्वर्याचा एक अंश निराकार ब्रह्माच्या रूपाने प्रकट आहे. भगवान श्रीकृष्ण हे पुरुष रूप मूळ परमात्मा अभिव्यक्तीच आहे. या भौतिक सृष्टीत
तीन पुरुष रूपे आहेत आणि गर्भोदकशाही विष्णू म्हणून ओळखले जाणारे रूप हे त्यात सर्वप्रथम आहे. गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू ही दुसरी रूपे आहेत. त्यांचे ज्ञान आपण क्रमाने प्राप्त करू. कारणोदकशाही विष्णूंच्या त्वचेतून रंध्रातून असंख्य ब्रह्मांडे निर्माण होतात आणि या प्रत्येक ब्रह्मांडात भगवान गर्भोदकशाही विष्णूच्या रूपाने प्रविष्ट होतात. भगवद्गीतेत सुद्धा एक मिनिट प्रभूजी, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारणोदकशाही विष्णू जे आहेत यांच्यापासून सृष्टीची निर्मिती होते आणि त्यांच्यापासून अनेक ब्रह्मांडे निर्माण होतात आणि त्या ब्रह्मांडांमध्ये कोण प्रवेश करतं ते म्हणजे गर्भोदकशाही विष्णू. यस प्रभू, पुढे. भगवद्गीतेत सुद्धा म्हटले आहे की प्राकृत जगताची उत्पत्ती निश्चित अशा वेळी होत असते आणि नंतर पुन्हा त्याचा ध्वंस होत असतो. ही उत्पत्ती आणि हा विनाश भगवंतांच्या इच्छेने होत असतो. याचे कारण नित्यबद्ध जीव हे आहेत. या नित्यबद्ध जीवांना स्वतंत्र व्यक्तिमत्वाची किंवा अहंकाराची जाणीव असते. तो अहंकार त्यांना इंद्रिय भोगाकडे वळवितो. त्याची उपलब्धी त्यांना होत नाही, कारण ही त्यांची स्वाभाविक स्थिती नाही. भगवान हेच केवळ भोक्ता आहेत आणि इतर सर्वजण भोग्य आहेत. परंतु जीव हे नियंत्रित भोक्ते झाले आहेत. आपल्या स्वाभाविक स्थितीचा विसर पडल्याने नित्यबद्ध जीवांना सुख भोगण्याची तीव्र आकांक्षा असते. या भौतिक जगात जड पदार्थांचा उपभोग घेण्याची संधी बद्ध जीवांना दिली जाते आणि त्याबरोबरच आपली स्वाभाविक स्थिती कोणती आहे हे समजून घेण्याची संधीही त्यांना दिली जाते. ज्यांना परमसत्याचे आकलन होते आणि जे भौतिक जगातील अनेकानेक जन्मानंतर वासुदेवांच्या चरण कमळांना शरण जातात, ते भाग्यशाली जीव नित्यमुक्त झालेल्या जीवांना जाऊन मिळतात. याप्रमाणे त्यांना भगवत धामात प्रवेश करण्याची अनुमती मिळते. त्यानंतर अशा भाग्यशाली जीवांना वेळोवेळी होणाऱ्या प्राकृत सृष्टीत पुन्हा येण्याची आवश्यकता नसते. परंतु ज्यांना आपली स्वाभाविक स्थिती गाठता आली नाही, ते प्राकृत सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी महत्तत्वात पुन्हा विलीन होतात. जेव्हा भौतिक सृष्टीचे पुन्हा संघटन होते, तेव्हा महत्तत्व पुन्हा उन्मुक्त होते. या महत्तत्वात बद्ध जीवांसहित भौतिक सृष्टीचे सर्व मूळ घटक अंतर्भूत असतात. प्रारंभी हे महत्तत्व ज्या 16 भागात विभक्त होत असते, ते भाग म्हणजे 5 स्थूल भौतिक तत्वे आणि 11 कर्मेंद्रिय होत. हे महत्तत्व स्वच्छ आकाशातील मेघाप्रमाणे असते. चिदाकाशात ब्रह्माचा देदीप्यमान प्रकाश सर्वत्र पसरतो आणि मग सर्व रचना आध्यात्मिक प्रकाशात उद्दीप्त होऊन राहते. त्या विस्तीर्ण अमर्याद चिदाकाशाच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यात हे महत्तत्व एकत्र होत असते. जो भाग महत्तत्वाने आच्छादिला जातो त्याला प्राकृत आकाश असे म्हटले जाते. चिदाकाशाचा एक भाग, ज्याला महत्तत्व किंवा प्राकृत आकाश असे म्हणतात, तो अखिल चिदाकाशाचा एक केवळ लहानसा भाग आहे. या महत्तत्वात असंख्य ब्रह्मांडे असतात. महाविष्णू म्हणून ओळखले जाणारे कारणोदकशाही विष्णू ही सर्व ब्रह्मांडे एकाच वेळी उत्पन्न करतात. प्राकृत आकाशाला तत्वयुक्त करण्याकरता ते त्यावर केवळ दृष्टिक्षेप टाकतात. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. आजची तारीख काय? प्रभूजीने त्या अध्यायचं एवढे श्लोक माईक बंद कर. एवढे कसं तर यातून आपण पाहतो कशा प्रकारे प्रभुपाद सांगतात एक महत्वाची गोष्ट की कशा प्रकारे नित्यबद्ध जीवात्मा जो आहे हा नंतर नित्यसिद्ध होतो, कशा प्रकारे तो नित्यसिद्ध होतो. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आपण भाषांतरातही पाहिले की 16 तत्वे जी आहेत ही त्या सुरुवातीला निर्माण झाली. तर कारणोदकशाही विष्णू म्हणून भगवंत अवतार घेतात आणि त्यानंतर जी 16 तत्वे निर्माण झाली त्या 16 तत्वांचंही प्रभुपादांनी वर्णन केलंय. त्यात 11 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 तत्व आहेत. पहिला पंचमहाभूत आपण ओळखतो. कोणते आहेत पंचमहाभूत माहिती आहे? पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी. आणि 11 कर्मेंद्रिय माहिती आहे सर्वांना. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 झाले. आणि मन मन मन, बुद्धी, अहंकार. नाही, मन फक्त. ओनली 11 जे आहेत त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहे आणि 11वं जे आहे ते म्हणजे मन. अशा प्रकारे 11 कर्मेंद्रिय आणि 5 जे आहेत हे मूलभूत तत्व जे आहेत, भौतिक मूलभूत तत्व, यांचं वर्णन इथे विस्तार रूपामध्ये झालं असं सांगण्यात आलेलं आहे. तिथून पुढे आता आपण पाहणार आहोत पुढचं जो आहे गर्भोदकशाही विष्णूंचा अवतार, तो श्लोक क्रमांक 2 मध्ये त्याचं वर्णन करण्यात येतं.
जे क्वेश्चन आहे माताजींनी प्रश्न विचारलाय की इथे प्राकृत आकाश आणि चिर आकाश जे आहे याचं वर्णन करण्यात आलं आहे. मग प्रभुपाद बऱ्याच वेळा त्यांच्या प्रवचनामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचं वर्णन करतात. एक भौतिक आकाश आहे आणि एक आध्यात्मिक आकाश आहे. तर हे प्राकृत आणि चिर हे आकाश, ज्याला प्रभुपाद इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल स्काय अँड मटेरियल स्काय असं वर्णन करायचं. तर आपल्याला दिसतं ते म्हणजे मटेरियल स्काय आहे का, असं आहे का? हो, आपल्याला जे दिसतंय ते मटेरियल स्काय आहे. आणि त्याची किती लांबी, रुंदी, उंची ह्या गोष्टी आपण जाणू शकत नाही, मापू शकत नाही. पण तिथे प्रभुपाद एक महत्त्वाचा मुद्दा सांगतायत. तात्पर्य जर तुम्ही वाचलं असेल, प्रभुपाद म्हणतात की हा पूर्ण विस्तार जो आहे हा एका दैदिप्यमान प्रकाशासमान दिसला. त्यामुळे हा जो प्रकाश आहे ही भगवंतांची कांतीच आहे. आणि या भगवंतांच्या कांतीतून जो प्रकाश निर्माण झालेला आहे त्याला तो एक आध्यात्मिक आकाश आहे. आणि आध्यात्मिक आकाशाचं त्याचं जी छाया आहे किंवा त्याची कांती जी आहे ती इथपर्यंत पण येते, जी आपल्याला दिसते ती वरती, ती अशी आहे. त्यामुळे ते भौतिक आकाश जे आहे, ज्याला आपण प्राकृत आकाश म्हणूया, ते किती आहे, कुठपर्यंत आहे हे आपण समजू शकणार नाहीये. पण आपल्याला जे दिसतंय ती भगवंतांची ती कांतीच आहे, शरीराची कांती, हे आपण नक्कीच समजू शकतो त्याच्यातून. हो, बरोबर. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. येस टू. प्रभूजी, जे तत्वांमध्ये जसं 24 तत्व आहे तर ते 5 इंद्रिय विषय येत नाही का त्याच्यामध्ये? रोजी आतापर्यंत फक्त 16 तत्वांचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचा विस्तार जो आहे तो आपण पुढे बघूया, 24 तत्वांचा. ओके ओके 24 पैकी जे महत्त्व ज्याला म्हटलं जातं 24 तत्वांना, त्यातलं फक्त 16 तत्वांचं आतापर्यंत विस्ताराचे वर्णन झाले. ठीक आहे. ओके ओके. श्लोक क्रमांक 2. बरोबर. यस्य अंभसि शयानस्य योगनिद्रां वितन्वतः नाभिरुध्याम्बुजात नाभि आसीत् ब्रह्मा विश्वसृजां पतिः. आसीत् ब्रह्मा विश्वसृजां सुत्पत्तिः. भाषांतर: सृजन होते वेळी गर्भधकात योगनिद्रेत पहुडलेल्या पुरुषांच्या नाभी सरोवरात. बापरे, केवढं क्लिष्ट मराठी भाषांतर आहे. सृजन होते वेळी गर्भधकात योगनिद्रेत पहुडलेल्या पुरुषांच्या नाभी सरोवरात त्यांच्या शरीरापासून पाण्यावर एक कमलनाल अंकुरित झाले आणि त्या वरील कमळातून विश्वातील अखिल सृजनकरांचा स्वामी ब्रह्मदेव प्रकट झाले. तर कशा प्रकारे कारणोदक्षाई विष्णू जे आहेत ह्यांचं, जसं प्रभुपादांनी सुरुवातीला सांगितलं, प्रभुपाद तात्पर्यात पुन्हा तेही सांगतायत की कशा प्रकारे कारणोदक्षाई विष्णू जे हे प्रथम पुरुष अवतार आहेत, प्रथम पुरुष आहेत. आणि या कारणोदक्षाई विष्णूंपासून अनंत ब्रह्मांडे आले आणि त्या ब्रह्मांडांमध्ये एक जे आहेत हे गर्भोदक्षाई विष्णू आहेत. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाई विष्णू आहेत. त्या गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभीतून ब्रह्माजी प्रकट झाले. अशा प्रकारे या भौतिक सृष्टीचा पुढचा विस्तार जो आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर कारणोदक्षाई विष्णू जे आहेत हे कारण ओशन जे आहे, कारण समुद्र आहे, त्याच्यामध्ये नेहमी झोपलेले असतात. लक्ष्मी माता त्यांची सेवा करत असते. जेव्हा ते श्वास घेतात त्यावेळेस सर्व ब्रह्मांड जे आहेत हे आतमध्ये येतात आणि जेव्हा ते श्वास सोडतात तेव्हा त्यांच्या शरीरातून सर्व ब्रह्मांड बाहेर पडतात. आणि ह्या प्रक्रियेला महाप्रलय म्हटला जातो. जेव्हा श्वास आतमध्ये घेतात तो वेळेस महाप्रलय येतो आणि त्यानंतर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये छोटासा प्रलय होतो, ज्याला तो जो आहे लघु प्रलय म्हणू शकतो. आणि त्या प्रलयामध्ये थोडीफार काही ब्रह्मांडातले काही लोक जे आहेत, विशेष करून स्वर्ग लोकापर्यंत सर्व पाण्यात जातं. आणि त्यानंतर जो आहे जो हे संहाराचं वर्णन करतोय मी, या गोष्टीमध्ये संहार होत असतो. आणि त्यानंतर पूर्ण जेव्हा महाप्रलय येतो त्या पूर्ण महाप्रलयाच्या वेळेस सर्व ब्रह्मांड जे आहेत हे कारणोदक्षाई विष्णू जे आहेत त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तर इथे कारणोदक्षाई विष्णूंपासून ब्रह्मांडांचा विस्तार झाला आणि त्या ब्रह्मांडांमधून एक ब्रह्मांड जे आहे त्या ब्रह्मांडामध्ये शिरोदक्षाई विष्णू प्रकट झालेत. आणि त्या शिरोदक्षाई विष्णूंच्या नाभीतून जे कमळ बाहेर आले त्या कमळावरती ब्रह्माजींचा जन्म झालेला आहे. प्रभूजी, शिरोदशाक्षी गर्भोदशाक्षी विष्णू प्रभू? गर्भोदक्षाई विष्णू. हा, कारणोदक्षाई विष्णूंपासून नंतर जो विस्तार झाला ब्रह्मांडामध्ये जे झोपलेले विष्णू आहेत ते म्हणजे गर्भोदक्षाई विष्णू आहेत. त्यांच्या नाभीतून ब्रह्माजी प्रकट झालेले आहेत. श्वास केवढा असेल त्यामुळेच ते भगवंत आहेत.
त्यांच्या शरीरातल्या प्रत्येक जे शरीराचे छिद्र आहेत त्यातून एक एक ब्रह्मांड बाहेर पडतं. आपण पाहतो जेव्हा ब्रह्मविमोहन लीला झालेली होती, त्या ब्रह्मविमोहन लीलेमध्ये आपण पाहतो ज्यावेळेस ब्रह्माजी तिथे भगवंतांची माफी मागायला येतात त्यावेळेस कित्येक ब्रह्माजींना भगवंत तिथे बोलवतात. आणि प्रत्येक ब्रह्माजी जेव्हा येतात त्यावेळेस काही चतुर्मुखी ब्रह्म तर एकच होते, पण दशमुखी, 100मुखी, सहस्त्रमुखी असे हजारो लाखो मुख असलेले ब्रह्माजी तिथे प्रकट होतात. त्यामुळे कित्येक मोठे मोठे ब्रह्मांड असू शकतात. आपण ज्या ब्रह्मांड राहतो तो अतिशय छोटा आहे. परवा मी जालन्यामध्ये भागवतम क्लास देत होतो, तर तिथे कशा प्रकारे वेगवेगळे देवी देवता जे आहेत हे भगवंतांचे अंश मात्र आहेत. शक्तिशाली आहेत, पण तेही शक्तिशाली असले तरी तेही अंश मात्र आहेत याचं वर्णन प्रभुपाद करत होते. आणि त्यात प्रभुपाद जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे देवी देवता आहेत त्यांच्याबद्दल बोलत होते. पण प्रभुपाद 3 स्तरामध्ये गोष्टींचं चर्चा करत होते की आता बरेचसे लोक जे आहेत हे मानव सेवा यालाच माधव सेवा मानतात. त्यानंतर काही व्यक्ती जे आहेत हे देवी देवतांची पूजा करतात आणि त्यातले काही जे आहेत हे भगवंतांची कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम म्हणून पूजा करतात. तर हे देवी देवता जे आहेत हे सर्व त्यांना काही जण शक्तिमान मानतात किंवा काही व्यक्ती अमुक अमुक राजनेता प्रमुख म्हणून किंवा कुठला तरी समाजसेवक म्हणून स्वतःला महान मानतो. पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सर्व व्यक्ती जे आहेत हे भगवंतांचे अंश मात्र आहेत. मग त्या अंश मात्राची चर्चा करताना याच गोष्टीचं वर्णन करत होतो की आपण जिथे राहतोय ते पुण्यामध्ये राहतोय किंवा कोणी अमुक अमुक ठिकाणी राहत असेल ते कुठे आहे? एका महाराष्ट्रामध्ये. ते महाराष्ट्र कुठे आहे? भारतामध्ये. ते भारत कुठे आहे? ह्या पृथ्वीवरती आहे. आणि ही पृथ्वी कुठे आहे? ही पृथ्वी जी आहे ती जे भूलोक आहे त्या भूलोकामध्ये एका कोपऱ्यामध्ये समुद्र आहे, एक समुद्र आहे. असे 7 समुद्र, 7 भूमीचे स्तर आहेत. तो जो लवणावत्सर जो आहे, जो मिठाचा सागर जो आहे, त्या मिठाच्या सागराच्या कोपऱ्याला ही छोटीशी पृथ्वी आहे. किती छोटी ती पृथ्वी? कोणाला माहिती आहे? मोहरीचा जो दाना असतो, रोज वापरतो ना आपण, मोहरीचा दाना खातो, त्या मोहरीच्या दाना तेवढी छोटीशी जी आहे ती पृथ्वी आहे. आणि त्याच्या बाजूला जो आहे तो पूर्ण मेरू पर्वत आहे, हिमालयन, एका बाजूला हिमालयाच्या रांगा आहेत, दुसऱ्या बाजूला जे आहे मोरपंखाचा असा पर्वत आहे, असा मोठा मेरू पर्वत आहे. त्या मेरू पर्वताच्या टोकावरती सर्वात वरती जो आहे हा ध्रुव तारा आहे. त्या ध्रुव ताऱ्यांपासून वेगवेगळ्या ग्रहांना सर्व शक्ती मिळत असते. असे ग्रहलोक जे आहेत हे आजूबाजूला फिरतायत पूर्णपणे. आणि त्याच्या वरती जे आहेत हे जनलोक, तपलोक आणि सत्यलोक आहे. त्याच्यावर तोपर्यंत जो आहे तो स्वर्गलोकापर्यंत, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक आहे. आणि त्याच्यावरती बाकीचे 3 लोक आहेत. अशा 7 लोकांचं, आणि त्यानंतर खाली सुतालं, पातलं, तलातलं, रसातलं असे 7 लोक आहेत जे खालचे लोक आहेत. अशा 14 लोकांचं मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. आणि ह्या एक ब्रह्मांडाचं आपण राहतो, ज्यात तो सगळ्यात छोटा ब्रह्मांड आहे. आणि त्याच्यापेक्षा लाखो लाखो मोठं ब्रह्मांड जे आहेत हे आपल्या आजूबाजूला आहेत, त्या ब्रह्मांडाच्या आजूबाजूला आहे. आणि अशा लाखो लाखो ब्रह्मांडांपासून बनलेलं जे आहे हे भौतिक जगत आहे. आणि हे भौतिक जगत जे आहे हे आध्यात्मिक जगतेच्या तुलनेमध्ये फक्त 1/4 आहे. तर आपण जर उलट आलं तर कळेल आपण कुठे आहोत. म्हणजे आतापर्यंत कोणताही सायंटिस्ट शोधून काढला तरी किती बायनॅक्युलर लावलं, काही केलं तरी सापडणार नाही आहे, अशी आपली पोझिशन आहे. त्यामुळे आपण जे आहोत हे अंश मात्र आहोत. त्यामुळे अंश काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपली जी परिस्थिती आहे, आपण जे आहोत हे अतिशय तुच्छ आहे. कसल्याही प्रकारे आपली गणना होत नाही. एवढे इन्सिग्निफिकंट असल्यानंतर, एवढे आपण अतिशय लहान असल्यानंतर सुद्धा आपण खूप महान बनण्याचा प्रयत्न करतो, असं प्रभुपाद सांगतात. त्यावेळेस आपण स्वतःला भगवंत मानण्याचा प्रयत्न करतो, जे अतिशय चुकीचं. एनिवेज तो टॉपिक नाही आहे. आता आपण जो आहे गर्भदक्ष विष्णू जे आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहू. तर पहिल्या तात्पर्याचा पहिला जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद त्याच गोष्टीचं वर्णन करतात की कशा प्रकारे गर्भदक्ष विष्णू जे आहेत हे कारणदक्ष विष्णू म्हणजे प्रथम पुरुषांपासून त्यांचा विस्तार होतो. पॅराग्राफ 2 पासून वाचायला सुरुवात करा. तात्पर्य प्राजक्ता माताजी वाचा. प्राजक्ता माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. गर्भोदकशाही विष्णूंपासून शिरोदकशाही विष्णूंचा विस्तार होतो. हे शिरोदकशाही विष्णू सर्व प्राणीमात्रांचे सार्वत्रिक परमात्मा आहेत. यांनाच हरी असे संबोधतात. त्यांच्यापासून विश्वातील सर्व अवतारांचे आगमन होते. निष्कर्ष असा की पुरुष अवतार 3 रूपात प्रकट होतो. प्रथम कारणोदकशाही विष्णू, ते महत्त्वात सामूहिक भौतिक घटकांची निर्मिती करतात.
दुसरे गर्भोदकशाही, ते प्रत्येक ब्रह्मांडात प्रविष्ट होतात. तिसरे शिरोदकशाही विष्णू, हे प्रत्येक सजीव आणि निर्जीव भौतिक पदार्थांचे परमात्मा आहेत. ज्याला भगवंतांच्या या पुरुषांश स्वरूपाचे यथायोग्य ज्ञान आहे, त्याने भगवंतांना योग्य रीतीने जाणले आहे आणि एक असा मिनिट माताजी, त्याचा एक मिनिट. तर आपण इथे काय पाहिलं, 3 गोष्टी पाहिल्यात. समजून घ्या व्यवस्थित. पहिली गोष्ट आपण पाहिली कारणोदक्षाय विष्णू, जे प्रथम पुरुष अवतार आहेत. त्यांच्यापासून जो विस्तार झाला तो म्हणजे गर्भोदक्षाय विष्णू, आणि त्यानंतर जो विस्तार झालेला आहे तो म्हणजे शिरोदक्षाय विष्णू. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य आहे. कारणोदक्षाय विष्णूपासून जे आहे ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजींचा जन्म होतो. त्यानंतर गर्भोदक्षाय विष्णू जे आहेत, कारणोदक्षाय विष्णू जे आहेत त्यांच्यापासून वेगवेगळे ब्रह्मांड निर्माण होतात. त्यानंतर गर्भोदक्षाय विष्णू जे आहेत त्यांच्या नाभीतून ब्रह्माजींचा जन्म होतो. आणि त्यानंतर तिसरे जे आहेत हे शिरोदक्षाय विष्णू, ज्यांना परमात्मा म्हणून ओळखलं जातो. शिरोदक्षाय विष्णू जे आहेत हे क्षीरसागर, म्हणजे जो दुधाचा सागर जो आहे त्याच्यामध्ये असतात, तिथे वास्तव्य करतात. आणि हे शिरोदक्षाय विष्णू जे आहेत हे 2 प्रकारे प्रत्येकाच्या परमात्मा म्हणून ओळखले जातात. एक, ते ब्रह्मांडाचे पूर्ण जे ब्रह्मांड जे आहे त्याचं परमात्मा म्हणून ओळखले जातात, आणि त्याच्याद्वारे सर्व निर्जीव गोष्टी ज्या आहेत आणि सर्व सजीव गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ते प्रवेश करतात. आता इथे जेव्हा भगवंत त्यांच्यामध्ये प्रवेश करतात म्हणजे ते लीन होतात असं नाही, किंवा जीवात्मा त्यांच्यामध्ये लीन होतो असं नाहीये. परमात्माची त्यांची स्थिती जी आहे ही वेगळी आहे. त्यामुळे आपण नेहमी पाहिले भगवद्गीतेत सुद्धा जीव आणि परमात्मा यांची दोघांची वेगवेगळी स्थिती आहे. आत्मा आणि परमात्मा, जसं आपण झाडावरच्या 2 पक्ष्यांचं उदाहरण पाहतो. तशाच प्रकारे जसं प्रत्येक जीवात्मा जो आहे त्याच्या हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा आहे, म्हणजे ह्या शरीरामध्ये आत्मा आणि परमात्मा आहे, म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा. तशाच प्रकारे या भौतिक सृष्टीमध्ये कणाकणामध्ये देव आहे, हे आपण नेहमी ऐकलेलं आहे. हे कसं आपण जाणतो, कारण ब्रह्मांडामध्ये सुद्धा शिरोदक्षाय विष्णू हे परमात्मा म्हणून प्रवेश करतात, आणि त्यामुळे शिरोदक्षिणाय विष्णू जे आहेत हे कणाकणामध्ये आहेत. त्यामुळे प्रभुपाद इथे विशेष करून सांगतात सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टीमध्ये ते परमात्मा म्हणून प्रवेश करतात, किंवा शिरोदक्षाय विष्णू जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी प्रवेश करतात. आणि त्याच्याद्वारे आपण जाणतो की प्रत्येक सृष्टीमधल्या गोष्टीमध्ये भगवंत आहेत. आणि त्याचबरोबर आपण हेही जाणतो की कशा प्रकारे एका प्रवचनात सांगत होते की कशा प्रकारे भगवंत जिथे आहेत तशाच प्रकारे भगवंतांची शक्ती सुद्धा तिथे आहे, आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा सन्मान करणं हे अतिशय गरजेचं. त्यामुळे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये शिकवलं जातं, जेव्हा आपण सकाळी उठतो जमिनीवरती पाय ठेवण्याच्या आधी आपण भूमिदेवीला प्रार्थना करतो आणि त्यानंतर उठतो. का? कारण भूमिदेवी जी आहे ही लक्ष्मी माता आहे. तशाच प्रकारे जगामध्ये त्या सर्व गोष्टींमध्ये जशा प्रकारे भगवंतांनी विस्तार केलेला आहे शिरोदक्षाय विष्णू, त्याच प्रकारे भगवंतांची शक्ती सुद्धा तिथे प्रकट. आणि त्यामुळे आपल्याला शिकवलं जातं की कुठल्याही गोष्टीला लात मारू नको. जे पाण्याची बकेट भरली आहे त्याला पाण्याच्या बकेटला लात मारू नको, झाडूला लात मारू नको, हे का त्यात लक्ष्मी आहे असंही सांगितलं जातं. तर त्याच्या का? कारण भगवंतांची शक्ती जी आहे ही तिथे प्रविष्ट आहे, आणि त्यामुळे त्या गोष्टीचा अपमान करणं हे योग्य नाहीये. त्यामुळे ज्या गोष्टी ज्या ठिकाणी पाय लावायचे तिथेच पाय लावायचं, त्यातही तिथेच अशा लाथळणं वगैरे ह्या गोष्टी योग्य नाही आहेत. किंवा कोणाला पाय लागला, लात लागली तर आपण लगेच त्या व्यक्तीला, का? कारण त्याच्या हृदयात परमात्मा आहे. आपण दंडवत करतो का? कारण त्याच्या हृदयात परमात्मा आहे. तर तशा प्रकारे आपण समजतो. तर अशा प्रकारे ह्या शिरोदक्षाय विष्णू जे आहेत त्यांचा एक प्रमुख रोल आहे, तो म्हणजे त्या निर्जीव आणि सजीव या दोन्ही गोष्टीमध्ये ते विस्तार करतात. येस माताजी, वाचू. ज्याला भगवंतांच्या या तसंही समजू पुरुषां शकतो. स्वरूपाचे एकच मिनिट माताजी, प्रभूजींचा प्रश्न इथे की ते प्रवेश करतात म्हणजे ते ऍक्टिव्ह होतो का ती जागा, तो तसंही समजू शकतो. कारण या भौतिक सृष्टीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचं म्हणजे ती आपल्या दृष्टीला ती निर्जीव जरी गोष्ट असली तरी त्याच्यातून काहीतरी प्रकट होणं गरजेचं आहे. त्या गोष्टी त्या प्रकट होतात. आपण मनुष्य आहोत किंवा आपण बाजूबाजूचे जे सजीव जीवात्मा आहेत त्यांच्यापासून काहीतरी प्रजनन होतं आणि त्यांचा विस्तार होतो हे आपल्याला दिसतं. पण भौतिक बाकी काय गोष्टी आहेत त्यातून काही वेगळं दिसत नाही. म्हणजे भूमी आहे, जमीन आहे, त्या जमिनीतून काही असं विस्तार होताना दिसत नाही, पण त्याच्यातूनही काही ना काहीतरी निर्माण होत असतं, निर्मिती होत असते. आणि ही निर्मिती कुठून होते? कारण त्याच्यामध्ये जी शिरोदक्षाय विष्णूचा प्रवेश आहे त्याच्यातून ह्या सर्व गोष्टींची, भौतिक गोष्टींची सुद्धा निर्मिती होत असते. दोन म्हणजे ते वेगवेगळे आहेत. ते 2 जीवात्मा 2 परमात्मा असं नाही. 2 जीवात्मा आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. येस माताजी, वाचा. प्रभूजी बोला प्रभूजी.
प्रभूजी म्हणजे कारणोदकशाही विष्णू प्रथम पुरुष झाले, त्यांच्यामधनं ब्रह्मांड निर्माण झाले हम्म. आणि त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू आले बरोबर. आणि गर्भोदकशाही विष्णू मधून ते कमळाद्वारे ब्रह्माजी आले आणि बरोबर. ब्रह्माजींनी ते 14 हे भुवनामध्ये सृष्टी निर्माण केली. तर ते जीवांमध्ये क्षीरोदकशाही विष्णू आले नाही, म्हणजे सजीव निर्जीव प्रत्येक पूर्ण पदार्थामध्ये. ब्रह्मांडामध्ये आणि विशेष करून जीवात्मा जे जे सजीव आणि निर्जीव गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये गर्भोदक्ष विष्णू शिरोदक्ष विष्णू जे आहेत ते तिथे प्रकट झालेले आहेत किंवा त्यांनी तिथे प्रवेश केलेला आहे. प्रभूजी ब्रह्मांडात असं म्हटलं नाही, दुसरे गर्भोदकशाही ते प्रत्येक हो बरोबर, इथे ब्रह्मांडात ब्रह्मांडाचं होतं. म्हणलेलं नाहीये, पण ते ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश केलेला त्यांनी सजीव आणि निर्जीव गोष्टीमध्ये. तर तिथे आता आपण काय पाहिलं, भरपूर जे कारणोदक्ष विष्णूंपासून भरपूर ब्रह्मांड आले. त्यानंतर एक ब्रह्मांड आहे त्याच्यावरती चर्चा होती, ती म्हणजे गर्भोदक्ष विष्णू. त्याच्यामध्ये गर्भोदक्ष विष्णूंपासून ब्रह्माजींचा जन्म झाला आणि त्याच ब्रह्मांडांमध्ये म्हणजे त्या एका ब्रह्मांडावर ज्याच्यावरती चर्चा होतीये त्याच ब्रह्मांडामध्ये शिरोदक्ष विष्णू सुद्धा परमात्मा म्हणून सजीव आणि निर्जीव गोष्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला. तिथे प्रकट झाले, त्यांनी प्रवेश केला. ओके प्रभूजी, हरे कृष्ण. चालेल, माताजी वाचा. ज्याला भगवंतांच्या या पुरुषांश स्वरूपांचे यथायोग्य ज्ञान आहे त्याने भगवंतांना योग्य रीतीने जाणले आहे आणि असा ज्ञाता जन्म मृत्यू जरा व्याधींच्या भौतिक बंधनांतून मुक्त होतो. भगवद्गीतेत याची पुष्टी केली आहे. या श्लोकात महाविष्णूंचा विषय सारग्राहित केलेला आहे. महाविष्णू स्वेच्छेने चिदाकाशातील एका भागात पाहुडतात. ते कारण समुद्रावर पाहुडले असताना प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात आणि तत्क्षणी महत्तत्व प्रकट होते. अशा प्रकारे भगवंतांच्या शक्तीने उत्तेजित होऊन ज्याप्रमाणे वृक्ष यथाकाल स्वतःला असंख्य पक्व फळांनी सजवितो, त्याप्रमाणे भौतिक प्रकृती असंख्य विश्वे निर्माण करते. माळ्याद्वारे वृक्षाच्या बीजांचे रोपण केले जाते आणि यथासमय ते रोपटे असंख्य फळांसहित अस्तित्वात येते. कारणाविना काहीही उपज होणे शक्य नाही. म्हणून कारण समुद्र यातील कारण शब्द मूळ अर्थाने योजलेला आहे. आपण मूर्खपणाने सृजनाचा नास्तिक सिद्धांत स्वीकारू नये. नास्तिकांचे भगवद्गीतेत वर्णन दिलेले आहे. नास्तिक किंवा निरीश्वरवादी लोक सृजनकर्त्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि सृष्टीच्या उत्पत्तीविषयी स्पष्टीकरण करणारा योग्य सिद्धांत देखील देत नाहीत. ज्याप्रमाणे प्रकृती किंवा स्त्री पुरुषांच्या संपर्काविना संतती निर्माण करू शकत नाही, त्याप्रमाणे भगवंतांच्या शक्तीविना भौतिक प्रकृतीजवळ सृजन करण्याचे कोणतेही बळ नाही. पुरुष गर्भाधान करतो आणि मग प्रकृती जन्म देते. म्हणून भौतिक जड घटकांपासून स्वतंत्ररित्या निर्मितीच्या शक्तीची कधीही अपेक्षा करू नये. अशी आशा करणे म्हणजे अजागा स्तनांतून दुधांची आशा करण्यासारखे आहे. प्रकृतीच्या किंवा निसर्गाच्या ठिकाणी गर्भाधान करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी आपण विश्वास ठेवला पाहिजे. भगवंतांना योग निद्रेत पाहुडण्याची इच्छा झाली आणि प्रकृतीने लगेच असंख्य ब्रह्मांडे निर्माण केली. त्या प्रत्येकात भगवंत प्रविष्ट झाले आणि त्यांच्या इच्छेने सर्व ग्रह आणि इतर सृजन त्याच वेळी अस्तित्वात आले. भगवंत अनंत शक्तीने प्रसन्न आहेत. त्यांना वैयक्तिक काही कर्तव्य नसले तरी ते पूर्ण योजनेने स्वेच्छेनुसार वागू शकतात. ते असोमध्रुव आहेत. त्यांच्या समान कोणी नाही आणि श्रेष्ठही कोणी नाही. हा वेदांचा निर्णय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला समजते की प्रत्येक सृष्टी कोणतीही निर्मिती होत असेल तर त्याच्यामध्ये निर्माता असतो आणि त्यामुळे भगवंत जे आहेत हे प्रमुख निर्माते आहेत हे समजणं गरजेचं आहे. जसं इथे कारण याचं कारण समुद्र सांगितलं, तर त्या कारण समुद्राचं त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे की ह्या प्रकारे कशा प्रकारे भगवंत जे आहेत या पूर्ण सृष्टीचे निर्मितीचे कारण आहेत. भगवंतांपासून या सृष्टीची निर्मिती होत असते आणि त्यामुळे
हा सिद्धांत जो आहे की कोणीही क्रिएटर नाहीये, कोणी ती निर्माता नाहीये किंवा भगवंत नाहीयेत, असा जो नास्तिकवाद आहे, हा नास्तिकवादाचं खंडन इथे होतं. आणि अशा प्रकारे आपल्याला समजतं की ह्या सृष्टीचे निर्माता जे आहेत हे भगवंत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख पुरुषावतार जे आहेत ते कारणोदक्षाई विष्णू आहेत. तर कारणोदक्ष विष्णू, गर्भोदक्ष विष्णू आणि शिरोदक्ष विष्णू यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे सांगितलं की अशा प्रकारे महत्त्व जे आहे हे पूर्ण होतं आणि हे महत्त्व जे आहे हे पूर्ण 24 तत्वांपासून आहे. त्या 24 तत्वातली 16 तत्व जे आहे त्याची आपण चर्चा केली. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन आणि त्यानंतर 5 जे तत्व आहेत, भौतिक तत्व जे आहेत हे सृष्टीचे ते. त्याच्यानंतर बाकीचे 24 तत्व कोणी सांगू शकेल पटकन? आपण ह्याची भक्तिशास्त्रीमध्ये याच्यावरती चर्चा केलेली आहे. 16 झालेले आहेत. गुरुजी 5 इंद्रिय विषय, 5 इंद्रिय विषय, इंद्रिय विषय, बरोबर. 21 मन, बुद्धी, झालेले आहेत. अहंकार. बुद्धी, अहंकार आणि मन झालेलं आहे. आत्मा, अहंकार आणि परमात्मा. नाही. बुद्धी, हरे अहंकार कृष्ण. आणि बुद्धी, आत्मा बुद्धी, परमात्मा अहंकार. याच्यामध्ये हरे येत नाही. 5 आ- आ- ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचमहाभूत, हम्म, पंचमहाभूतांचे विषय, मन, बरोबर. बुद्धी, अहंकार आणि एक राहिला महत्तत्व. ओके. आत्मा त्याच्यानंतर आहे ते म्हणजे प्रधान, म्हणजे प्रधान ज्याच्यामध्ये म्हणतात 3 ना, गुण येतात. प्रधान. सत्वगुण, प्रधान. रजोगुण आणि तमोगुण. त्यांच्याशिवाय या सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. अशा प्रकारे 24 तत्व आहेत. आणि या 24 तत्वानंतर जे प्रमुख आहे, आता या 24 तत्वांचं वर्णन कुठे आलेलं आहे? कोणाला माहिती आहे? कुठे चर्चा झाली या 24 तत्वांबद्दल? भगवद्गीतेत चर्चा झाली. बरं, भगवद्गीतेच्या आधी व्यतिरिक्त कुठेतरी चर्चा झालेली आहे. याला काय म्हणतात? या तत्वांचं ज्ञान याला काय म्हणतात? याला सांख्ययोग म्हणतात. आणि सांख्ययोगाचं वर्णन जे आहे हे कपिल मुनी आणि देवहूती माता यांच्यामध्ये चर्चा झाली होती. आणि जे नास्तिक कपिल आहेत, प्रभुपाद त्यावेळी वारंवार या गोष्टीचं वर्णन करतात. एक आहेत म्हणजे जे कपिल मुनी, जे भगवंतांचा अवतार आहेत, शक्तावेश अवतार आहे. आणि दुसरे जे आहेत हे कपिल मुनी, जे नास्तिकवादी कपिल मुनी आहेत. ते नास्तिक कपिल मुनींनी फक्त या 24 तत्वांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे 2 प्रमुख तत्व आहेत, ज्यांना 25 आणि 26 यांचं वर्णन केल्याशिवाय कुठलाही सिद्धांत, कुठलाही योग पूर्ण होत नाही, तो म्हणजे आत्मा आणि परमात्मा. तर 24 जे आहेत हे महत्त्वाचं वर्णन आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सांख्ययोगामध्ये वर्णन आहे ते 25वां आणि 26वां, ते म्हणजे आत्मा आणि परमात्मा. त्यामुळे आत्मा आणि परमात्मा याला 24 तत्वांमध्ये किंवा ह्याच्यात जोडणं चुकीचं आहे, यांना जोडून नये. ठीक आहे. प्रभूजी ते आत्मा ऑफलाईन आणि एक परमात्मा मिनिट. हे 24 तत्वाच्या बाहेर येतात का? हो प्रभूजी, ते 24 जे महत्त्व हरे जे कृष्ण. आहे 24 तत्व, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे वर्णन केले त्या गोष्टींचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये हरे पुन्हा एकदा कृष्ण. सांगतो. हरे कृष्ण. आवाज येतोय का प्रभू? बाकीच्यांना आवाज येतोय ना? हो. हो येतोय. जे 24 तत्व आहेत, या 24 तत्वांमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्रभूजी आपला आवाज बंद झाला होता, आता सुरू झाला आवाज. हरे कृष्ण. आता येतोय ना आवाज? हा आता येते. येस येस. प्रभूजी आपलं या 24 आपण दिसत नाही तर ते घे ना. हरे कृष्ण. या 24 तत्वांमध्ये हरे कृष्ण. माईक बंद करा मुनिराज बाबू. येस प्रभू आवाज. हे 24 तत्व जे आहेत, या 24 तत्वांमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यानंतर 5 विषयवस्तू, त्यानंतर जे 5 विषयवस्तू नंतर 5 जे आहेत हे भौतिक मूल तत्वे, त्यांच्यात आकाश, भूमी, जल, वायू, अग्नी आहेत. त्याच्यानंतर मन, बुद्धी, अहंकार हे 23 झाले. आणि त्यानंतर 24वां जे आहे ते प्रधान. आणि ते प्रधानमध्ये येतं त्यात तीन गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. अशा प्रकारे या 24 तत्वांपासून या सृष्टीची निर्मिती होते. त्याला सांख्ययोगामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या 24 तत्वांमध्ये जर 25वां आणि 26वां तत्व नसेल तर त्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे कपिल मुनी, जे भगवंतांचा अवतार आहे, ते देवहूती मातेला ह्या 25व्या आणि 26व्या तत्वाबद्दल सांगून ह्या प्रकारे सांख्ययोग हा पूर्ण होतो, तो म्हणजे आत्मा आणि परमात्मा याचं वर्णन करतात. थँक्यू प्रभूजी. नाही, हे ऋषभदेवांचं.
जैनिझम जे आहे हे ऋषभदेवांचं फॉलो. प्रभूजी एक जिज्ञासा होती. हरे कृष्णा प्रभू, विचारू शकतो? नक्कीच. प्रभूजी एक फक्त 3 ब्रह्मजिज्ञासा प्रश्न असू होते. द्या. नाही ब्रह्मचिंतनच नाहीये. जरा हे फार Yes. रसमय आहे प्रभूजी. म्हणजे तत्वज्ञान आहे म्हणून जरा ते प्रश्न निर्माण झाला. प्रभूजी हम्म. कारण समुद्र जे आहे, कारण सागर हे कुठून आलंय प्रभूजी? गोलोकडनं आलंय का? ते कुठून आलं तो भगवंतांचा विस्तार रूप अवतार आहे. बघायला पाहिजे एक्झॅक्टली हे एक्झॅक्टली कुठून आलं कारण समुद्र. पण सर्व जी सृष्टी जी आहे ती विशेष करून भौतिक सृष्टी जी आहे ही कारण समुद्रातून उत्पत्ती त्याची पूर्ण झालेली आहे. पण ते कारण समुद्र जो आहे हे कशा प्रकारे त्याचा विस्तार झाला हे बघावं लागेल मला जरा. ते सगळे ते जरा ते कोण घरातले कॅलेंडरला ओके. ठीक आहे. आणि अजून एक प्रभूजी होता प्रश्न. हम्म. ओके प्रभूजी अजून एक छोटा प्रश्न होता. जे तुम्ही 7 प्रकारचे सागर सांगितलेत, जसं एक आपल्या मिठाच्या पाण्याचं आहे, तसं अजून कुठल्या कुठल्या प्रकारच्या तत्वांचं सागर आहे? आपण तिसऱ्या स्कंदामध्ये आणि 5व्या स्कंदामध्ये तर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर एक आहे मिठाचा सागर, दुसरा आहे दुधाचा, तिसरा दही, त्यानंतर आहे ते म्हणजे साखरेच्या पाण्याचा, त्यानंतर आहे तो म्हणजे मदिरेचा. हा हा ओके. तूप पण आहे आणि मदिरेचा पण आहे. हे झाले मिठाचं पाणी, दूध, दही, तूप, साखर पाणी आणि मदिरा. 6 झाले. 7वा कोणता आहे? 6 झाले प्रभूजी. मधाचा समुद्र आहे प्रभूजी. प्रभूजी ताकाचं पण आहे का? छास? छास नाही आहे. अच्छा. बनवूयात आपण छास त्याचा. नाही प्रभूजी ठीक 6 आहे. झाले. 6 झाले म्हणून म्हणलं. मधाचा हा मधाचा. मधाचा 7वा जो आहे तो मधाचा आहे. बरोबर. अच्छा. ओके प्रभूजी. अजून एक छोटी जिज्ञासा होती. प्रभूजी तुम्ही एक आपल्याला सुरुवातीला पुढे या पण जायचंय. एक छोटासा प्रभूजी, हे श्लोक सुरू करण्याच्या अगोदर आपण प्रलय सांगितले होते. तर 3 प्रकारचे प्रलय असतात ना, जसे आंशिक प्रलय, प्रलय आणि महाप्रलय. जसं जन्म मृत्यू होतो हा एक आंशिक प्रलय आहे आणि जे भौतिक प्रकृतीचा पूर्ण हे होतो विनाश ते प्रलय आणि पूर्ण ब्रह्मजीपासून सर्व लोक होतात ते महाप्रलय. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. येस, त्याच्यामध्ये काय चेंज नाही ना प्रभूजी? परफेक्ट नाही? बरोबर आहे. करूयात आपण नंतर प्रलयांची चर्चा पण येणार आहे पुढे. थँक्यू प्रभूजी. सॉरी प्रभूजी, क्षमा करा. श्लोक क्रमांक 3. हे आपल्याकडे ते भागवत प्रभूजींमध्ये यस्य अवय संस्थाने संस्थाने कल्पितो लोकवित्सरः कल्पितो लोकविस्तरः तद्वे भगवतो रूपम तद्वै भगवतः रूपं शुद्धं सत्त्वमूर्जितं. विशुद्धं सत्व ऊर्जितम्. भाषांतर. ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोके रचना विराट पुरुषाच्या शरीरात कल्पित केलेल्या आहेत, परंतु या सृष्ट भौतिक तत्वांशी भगवंतांचा काहीही संबंध नाही. त्याचा श्रीविग्रह शाश्वत रूपाने विशुद्ध दिव्य स्वरूपात स्थित असतो. तर भगवद्गीतेत वारंवार या गोष्टीची भगवंत वर्णन करतात. भगवंत सांगतात की भगवंतांना भौतिक स्तरावरती आणणे म्हणजे मूर्खपणा आहे आणि अशा अल्पज्ञ आणि मूर्ख व्यक्ती ज्या आहेत हे भगवंतांना आपल्या भौतिक स्तरावरती आणतात. जेव्हा असं काही गोष्टींचं वर्णन होतं की यस्य अवयव संस्थाने कल्पित, तर अशा गोष्टीचं वर्णन केल्यानंतर लोकांना वाटतं की भगवंतांच्या शरीरामध्ये जे आहे किंवा भगवंतांच्या बुद्धीमध्ये जे आहे या सृष्टीच्या निर्मितीचं वर्णन होतं, म्हणजे भगवंत सुद्धा या भौतिक स्तरावरती आलेले आहेत किंवा भगवंतांपासून हा भौतिक विस्तार झालाय, म्हणजे भगवंतही या भौतिक विस्ताराचा पार्ट आहेत. जसं स्त्री आणि पुरुष एकत्र येतात त्यांच्यापासून जे आहे हे मूल जन्माला येतं. तर हे सर्व जे आहेत हे भौतिक स्थितीमध्ये आहे, त्यांचं शरीर त्यांच्या सर्व गोष्टीमध्ये साम्य आहे आणि त्या सृष्टीचे त्या बाळाचे निर्माण करणारे जे आहेत हे स्त्री आणि पुरुष आहे. त्याच प्रकारे जर भगवंतांचा विचार केला तर हे चुकीचं आहे. भगवंतांना अशा भौतिक स्तरावरती आणणं हे योग्य नाही आहे. आणि त्यामुळे जेव्हा भगवंत आता जेव्हा मी म्हणतो की भगवंतांनी शिरोदक्षाय विष्णू म्हणून त्यांनी सर्व ब्रह्मांडांमध्ये प्रवेश केला, मग त्यांनी प्रवेश केल्यानंतर ते सुद्धा या भौतिक स्तरावरती आले का? असं नाही आहे. किंवा एखादं पाणी जे आहे हे कुठे एका ठिकाणी पडलं जिथे माती आहे तर ते गढूळ होतं, मग ते पाणी जे आहे अशुद्ध होतं. तशाच प्रकारे भगवंत या भौतिक जगतात येतात, मग तेही अशुद्ध होतात का? हे अजिबात नाही आहे. भगवंत आहेत ह्या सर्व गोष्टीमध्ये जरी प्रवेश करत असतील तरी हे ते पूर्णपणे अलिप्त राहतात. जसं पाण्यामध्ये तेल टाकल्यानंतर तेल जे आहे ह्याचा वेगळंच राहतं, तशा प्रकारे या भौतिक सृष्टीमध्ये जरी भगवंतांनी विस्तार केला असेल तरीही भगवंत जे आहेत ह्या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहतात. त्यांना कुठल्याही प्रकारे भौतिक स्तरावरती आपण मानणं हे अयोग्य आहे किंवा त्याला भगवंत अल्पज्ञ म्हणतात किंवा मूढ
सुमूढ ते अतिशय मूर्ख व्यक्ती आहेत असं भगवंत सांगतात. त्यामुळे इथे लगेच या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे सुत गोस्वामींनी की भगवंतांना अशा प्रकारे भौतिक स्तरावरती आणू नये. ते जे आहेत हे विशुद्ध दिव्य स्वरूपात स्थित असतात नेहमी. त्याचबरोबर ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोकांची रचना विराट पुरुषाच्या शरीरात कल्पित केलेल्या आहेत. ते ह्या ब्रह्मांडातले आता आपण पूर्णपणे कारणोदक्षा विष्णूपासून गर्भोदक्षा विष्णू, तर गर्भोदक्षा विष्णूंच्या द्वारे कशा प्रकारे ब्रह्मांडातून नाभीतून ब्रह्माजींचा जन्म झालाय हे आपण पाहिलं श्लोक क्रमांक 2 मध्ये. तर तिथे वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये जे ग्रहलोक आहेत त्या ग्रहलोकांची रचना कशा प्रकारे आहे हे या ग्रहलोकांची रचना कशा प्रकारे आहे ही रचना जी आहे ही विराट पुरुषाच्या शरीरामध्ये कल्पित आहे असं सांगितलेलं आहे. तर विराट पुरुष जे आहेत त्यांच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची कल्पना आहे. आणि ही कल्पना जी आहे ही ब्रह्माजींना तेने ब्रह्महृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया आपण पाहिलं पहिल्याच की ब्रह्माजींना हे ज्ञान जे आहे हे तुम्ही प्रदान केलेलं आहे. हे जी ब्लूप्रिंट आहे, जे आर्किटेक्चरल डिझाईन आहे ते पूर्णपणे जे आहे हे ब्रह्माजींना कोणी दिलं. तर अशा प्रकारे इथे विराट पुरुषाच्या कल्पनामध्ये जे आहे ती कल्पना जी आहे हे ब्रह्माजींना ते प्रकट करण्यात आलं ज्ञान. आणि त्यानंतर वेगवेगळ्या ग्रहलोकांची रचना कशा प्रकारे होणार आहे किंवा पूर्ण भौतिक सृष्टीची रचना कशी होणार आहे याचं ज्ञान जे आहे हे ब्रह्माजींना पुढे देण्यात आलेलं आहे. हो, विराट पुरुषाच्या कल्पनेतून आलेलं हे जे आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तात्पर्य वाचा लगेच. श्यामानंद प्रभूजी वाचा. श्यामानंद प्रभू. हा, हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. विश्वची किंवा तात्पर्य विश्वरूपाची किंवा विराट रूपाची धारणा किंवा कल्पना जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे एक दिव्य असे रूप आहे याविषयी पूर्ण अज्ञ असतात अशा नवसाधक स्तरावरील अध्यात्मवाद्यांसाठी आहे. त्यांच्या कल्पनेप्रमाणे रूप म्हणजे काहीतरी या भौतिक जगातील वस्तू होय. म्हणून प्रारंभी भगवंताच्या शक्तीच्या विस्तारावर मन केंद्रित करता येण्यासाठी अशी परम सत्याची विरुद्ध कल्पना आवश्यक आहे. वर सांगितल्याप्रमाणे भगवान महंत तत्वाच्या रूपात आपली शक्ती विस्तारित करतात. त्यामध्ये सर्व भौतिक घटकांचा समावेश असतो. भगवंताच्या विस्तारित शक्ती आणि स्वतः भगवंत एका दृष्टीने एकच आहे, परंतु त्याच वेळी महंतत्व भगवंताहून भिन्न आहे. अर्थात भगवंताची शक्ती आणि स्वतः भगवंत एकाच वेळी भिन्न असूनही अभिन्न आहेत. म्हणून विशेषतः निरंकारवाद्यांसाठी असलेली विराट रूपाची कल्पना भगवंताच्या शाश्वत रूपाहून भिन्न नाही. हे भगवंताचे शाश्वत रूप महंत तत्वाच्या निर्मितीपूर्वीचे आहे. येथे भगवंताचे शाश्वत रूप भौतिक गुणाच्या पूर्णपणे पलीकडे अति दिव्य असे असल्याचे रूढतेने प्रतिपादन केले आहे. अगदी तेच दिव्य असे भगवंताचे रूप त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारे प्रगट होत असते. त्यांच्या अवताराची विविध रूपात्मक जी घडण आहे ती महंतत्वाला स्पर्श करीत नाही, ती नेहमी दिव्य स्वरूपात असते. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तर इथे प्रभुपाद एक महत्वाची गोष्ट सांगतायत की कशा प्रकारे विराट रूप जे आहे आपण पाहिलं की या विराट रूपाच्या शरीरात कल्पलेली ही जी ग्रहरचना आहे, ग्रहलोकांची रचना आहे. तर प्रभुपाद सांगतात ही विराट रूप जे आहे हे विराट रूप जे आहे हे विशेष करून निर्विशेषवादी व्यक्तींसाठी आहे. ज्यामध्ये विराट रूपामध्ये त्या सर्व निर्विशेषवादी व्यक्ती जे आहेत हे भगवानांच्या अवताराला किंवा त्यांच्या रूपाला मानत नाहीत. आणि त्यामुळे हे विराट रूप जे आहे याचं वर्णन आहे. आणि ह्या विराट रूपाला कशा प्रकारे एक भक्त जो आहे हा कशा प्रकारे पाहतो, त्यांच्यासाठी विराट रूप जे आहे हे सुद्धा हे सर्व एक प्रकाशमय देदीप्यमान असं काहीतरी गोष्ट आहे. पण त्या विराट रूपाचे सुद्धा भरपूर असे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, हे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत निर्विशेषवाद. त्यामुळे प्रभुपाद सांगतात की निर्विशेषवाद्यांकरता असलेली विराट रूपाची कल्पना भगवंतांच्या शाश्वत रूपाहून भिन्न आहे. भगवंतांचं जे शाश्वत रूप आहे हे पूर्णपणे वेगळे. कोणासाठी माईक चालू आहे, बंद कराल का? हे पूर्णपणे वेगळं आहे.
तर आता इथून पुढे भगवंत चौथा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे हे भगवंतांचं जे पुरुष अवताराचं विस्तार आहे त्याचं विशेष करून ह्या विराट रूपाचं जे दर्शन आहे त्याच्याकडे भक्त कशा प्रकारे पाहतात. जे निर्विशेषवादी आहे ते त्यांना ही गोष्ट समजत नाही त्यांना व्यवस्थित, किंवा ते विराट रूप जे आहे हे भिन्न काहीतरी आहे, त्याचा आणि आमचा काही संबंध नाही असा विचार करतात. पण भक्तगण जे आहेत हे कशा प्रकारे त्याला पाहतात याचं वर्णन चौथ्या श्लोकामध्ये केलेलं आहे. पश्यन्ति अदरूपम अदभ्र. एक मिनिट. पश्यन्त्यधरूप अभद्र. पश्यन्ति अदरूपम अभद्र चक्षुषा पश्यन्त्यधरूपम अभद्र चक्षुषा. सहस्रपादो रभुजाननाद्भुतम्. सहस्रपाद उरुभाजनाद्भुतम्. सहस्रमूर्धं श्रवणाक्षिनासिकम्. सहस्रमूर्ध वर्णाक्षिनासिकम्. सहस्रमौली अंभरकुण्डल उल्सत. सहस्रमौल्य अंबरकुण्डललोलसतम्. भाषांतर. भक्त आपल्या पूर्ण नेत्रांनी हजारो पाय, जंघा, हात, मुखे असलेल्या असाधारण दिव्य पुरुषांचे दर्शन करतात. या दिव्य रूपांची हजारो शिरे, कान, नेत्र, नासिका इत्यादी आहेत. हे सर्व हजारो मुखांनी, तेजस्वी कुंडलांनी आणि हारांनी सुशोभित आहेत. तर इथे जे विराट रूप जे आहे या विराट रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे विराट रूप जे आहे याचे हजारो पाय आहेत, जंघा आहेत, हात आहेत, मुखे आहेत, त्याचबरोबर त्यांचं हजारो कान आहेत, नेत्र आहेत, नासिका आहेत. असं एक त्यांचं सुंदर म्हणता येणार नाही, कारण अर्जुनाला ते अतिशय भयावह वाटलं होतं, पण असं एक त्यांचं भगवंतांचं रूप आहे. त्या विराट रूपाला सुद्धा हे निर्विशेषवादी मानत नाहीत, पण भगवंतांचे भक्त जे आहेत हे आपल्या नेत्रांनी त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांना ते भगवंतांचं दिव्य रूप जे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, किंवा त्याला ते नेहमी दिव्यच मानतात त्या भगवंतांच्या रूपाला. भक्त आपल्या पूर्ण नेत्रांनी हजारो जे आहेत हे असे वेगवेगळे पुरुषावतारांचं दर्शन करतात. असाधारण दिव्य पुरुष रूपाचे दर्शन करतात. तर ह्या पुरुष अवतारांच्या वर्णनामध्ये हे विराट रूप जे आहे याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर आता प्रश्न पडू शकतो, हे विराट रूप जे आहे हे शाश्वत आहे का? हे विराट रूप जे आहे हे आध्यात्मिक जगतात सुद्धा असतं का? नाही. कदाचित नसेल. अच्छा, अजून कोणी सांगू शकतं? भौतिक जगात असतं आणि तात्पुरतं असतं. भौतिक जगतात असतं आणि तात्पुरतं असतं. मग काय होतं? त्यांचा लोप होतो, मृत्यू पावतात, काय होतं? नाही, मग नंतर ते द्विभुज रूपात येतात आणि परमात्मा भगवंत होतात. अच्छा, बर. प्रकट अप्रकट होतात. ठीक आहे. अजून कोणाला काही? अजून कोणी? ऋषी मुनी? तर्कवाद? आध्यात्मिक जगतात पण असतात आणि भौतिक जगतामध्ये पण विश्वरूप असतात. अच्छा, आध्यात्मिक जगतात पण असतं आणि भौतिक जगतही असतं. आध्यात्मिक जगताचं वर्णन ऐकलंय का प्रभूजी कुठे विश्वरूपाचं, विराट रूपाचं? भक्तिशास्त्रीमध्ये झालंय का विराट रूप? भगवद्गीतेत शिकलं आपण. प्रभूजी हे काळ रूप म्हणून पण ओळखलं जातं. काळ रूप आहे. बर, हे काळ रूप आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हे भौतिक आणि तात्पुरते व जसं प्रलय होतो त्याच्यानुसार ते व्यक्त आणि अव्यक्त होत असतं. आणि हे नवोदित योगी साधकांसाठी ध्यान करता म्हणजे आहे की ते याच्यावर ध्यान करू शकतात. बरोबर, धन्यवाद माताजी. प्रभूजी हे योगींना अट्रॅक्ट करण्यासाठी आहे आणि नव लोकांसाठी, नवोदित म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांना लिबरेशन, ज्यांना अट्रॅक्ट करतं, लिबरेशन पाहिजे, मुक्ती पाहिजे. तर बऱ्याच जणांची इच्छा असते की काहीतरी विशेष आहे, काहीतरी शक्तिमान आहे, शक्तिशाली काहीतरी आहे, विशेष शक्ती आहे. मग ही शक्ती काय आहे हे समजून घेण्यासाठी ते विराट रूप आहे. दुसरं त्याचबरोबर हे विराट रूप जे आहे याच्यातून एक महत्वाची गोष्ट आपण आज शिकतोय, ती म्हणजे त्यांच्या कल्पनेतून ह्या ग्रहरचना झालेली आहे. त्यामुळे त्यांचं एक महत्वाचं स्थान इथे आहे. या भौतिक सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्यांचं एक महत्वाचं स्थान आहे, ते आपण विसरून चालणार नाही.
ते व्यक्त आणि अव्यक्त होत असतात. त्यांचे प्रकट किंवा अप्रकट ते होत असतात. पण त्यांचं आध्यात्मिक जगतात असं नाही आहे की बाबा जसं नरसिंह भगवंतांचं एक ग्रह लोक आहे, वैकुंठ लोक आहे, किंवा लक्ष्मीनारायण वैकुंठ लोक आहे. तशा प्रकारे जे विराट रूप आहे याचं आध्यात्मिक जगतात असं काही रूप नाही आहे, किंवा विराट जगतात त्यांचं काही असं लोक नाही आहे. पण त्यांचं हे या भौतिक जगतात त्यांचं प्रकट आणि अप्रकट ते होत असतात. तर त्यामुळे आपण समजू शकतो की हे, आणि असं करत असताना सुद्धा सगळ्यात महत्वाचं इथे डिस्क्लेमर दिलेलं आहे. डिस्क्लेमरला मराठीत काय म्हणतात? वर्णन, नाही, वर्णन पण स्पष्टीकरण स्पष्टीकरण पण नाही. चेतावणी म्हणतो आपण. काय म्हणतात? चेतावणी. ठीक आहे, चेतावणी म्हणजे एकदम ठीक आहे. तर एक महत्वाचा संदेश दिलेला आहे की त्यांना असं असताना भौतिक स्तरावरती मानणं हे अयोग्य आहे. आणि त्यामुळे एक भक्त जो आहे तो त्यांच्याकडे एक दिव्य असं रूप म्हणूनच पाहत असतो. बऱ्याच वेळा व्यक्तीला असं वाटतं की भौतिक जगतात प्रकट होतात आणि मग अप्रकट होतात. याचा अर्थ जसा व्यक्तीचा जन्म होतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो, तशाच प्रकारे त्यांची तुलना, तशाच प्रकारे त्यांना समजणं हे स्वाभाविकपणे व्यक्तीला वाटू शकतं. पण तरीही भगवंतांचं ते विशेष प्रक्त आणि अव्यक्त रूप आहे, त्याला भौतिक स्तरावरती आणून त्यांचा मृत्यू आणि जन्म होतो असं समजणं अयोग्य आहे, ते चुकीचं आहे. तर हे ह्या श्लोकातून आपण हीच महत्वाची गोष्ट पाहतो. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहे विराट रूपाबद्दल? हरे कृष्ण प्रभूजी, प्रधानचं मला नाही समज. हरे कृष्ण प्रभूजी. या 24 प्रभूजी, ते तत्वांमध्ये तुम्ही जे 24वं तत्व जे आहे हे प्रधान आहे, ज्याला आपण म्हणतो की जे प्रकृतीचे 3 गुण जे आहेत हे प्रधान आहेत, ज्याचे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण यांचं एकत्र म्हणजे प्रधान आहे. ते 24वं तत्व. प्रभूजी, आम्ही आतापर्यंत असं ऐकलं होतं की अनमॅनिफेस्टेड म्हणजे प्रधान आणि मॅनिफेस्टेड झालं की त्याला महत्त्व म्हणतात, म्हणून ते जरा कन्फ्युजन आहे. 24 तत्वांचं जेव्हा वर्णन होतं मात्र 24वं तत्व जे आहे त्याच्यात 3 गुणांचा जो ह्या सृष्टीमध्ये निर्मिती जी होती ह्या 3 गुणांद्वारे होते, आणि त्यामुळे त्या 3 गुणांना प्रधान असं म्हणून एकत्र जे आहे ज्याला प्रधान असं मानलं जातं. अव्यय म्हणजे काय मग प्रभूजी? अव्यय म्हणजेच प्रधान ना? अव्यय आपण याच्यामध्ये अव्यय पण शिकलेलो आहे. अव्यय हे 24 तत्वात येत नाही माताजी. मला एक्झॅक्टली कळत नाही तुमचा प्रश्न काय. 24 तत्वामध्ये अव्यय काय असं विचारता तुम्ही? हो हो नाही, मला हो. गीतेमध्ये 13.67 मध्ये सांगितलं अव्यक्त त्रिगुण म्हणतायत. 24वां अव्यक्त त्रिगुण. कसं होतं प्रभूजी पॉइंट्स मध्ये? ठीक आहे, मी सांगतो जरा एक्झॅक्टली काय ते बघावं लागेल मला, थोडं बघू. प्रभूजी, कारणोदशक्ष विष्णू मधून जसं आपलं एक ब्रह्मांड आलं त्यांच्या रोम मधून, तसं लाखो करोडो एका सेकंदात कारणोदशक्ष विष्णू मधनं एक्सपांड होत असतात ना त्यांच्या रोमातून? हो प्रभूजी, कारणोदक्ष विष्णू जे आहेत हे कारण ओशन जे आहे, कारण समुद्र जे आहे त्याच्यात आहेत, आणि त्यांच्या शरीरातून जेव्हा ते श्वास सोडतात तर त्यावेळेस लाखो ब्रह्मांड जे आहेत ते त्यांच्या शरीराचे जे छिद्र आहेत शरीरावरती, आपल्या शरीराच्या छिद्रातून घाम बाहेर पडतो, त्यांच्या शरीराच्या छिद्रातून एक एक ब्रह्मांड बाहेर पडतं. असे लाखो ब्रह्मांड एकाच वेळेस प्रकट होतात, आणि त्या ब्रह्मांडांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पुढचा विस्तार होतो. थँक्यू प्रभूजी. ठीक आहे, श्लोक क्रमांक 5. एतत् नाना अवताराणां निधानं बीज अव्ययम् बीज अव्ययम् यस्य अंश अंशेन सृजन्ये देवतिर्यक नरादयः. हे रूप दुसरा पुरुषावतार या विश्वातील अनेकविध अवतारांचे उगम आहेत, आणि हे रूप अविनाशी आहे. या रूपाच्या लहान लहान अंशापासून देवता, पशुपक्षी आणि मनुष्यादी निरनिराळे जीव निर्माण होत असतात. तर त्याच्या पुढे कशा प्रकारे सृष्टीमध्ये निर्मिती होते त्याचं वर्णन करण्यात आलंय. आपण पाहिलं की जे विराट पुरुष अवतार आहे त्यांच्यापासून या ग्रहलोकांची जी रचना आहे त्याची कल्पना आलेली आहे. त्यानंतर हे रूप जे दुसरा पुरुष अवतार आहे या विश्वातील अनेकविध अवतारांचे उगम आहेत, आणि हे रूप अविनाशी आहे.
या रूपाच्या लहान लहान अंशापासून देवता, पशुपक्षी आणि मनुष्यादी निरनिराळे जीव जे आहेत हे निर्माण होत असतात. तर आता आपण हे जे दिव्य रूप पाहिलंय, ज्यांचे हजारो मुख आहेत, हजारो नासिका आहेत, हजारो पाय आहेत, हे जे आहे हे अविनाशी रूप आहे. सांगितलेलं आहे अविनाशी म्हणजे त्यांचा कसलाही विनाश होत नाही. ते प्रकट आणि अप्रकट जरी होत असेल तरी त्यांचा विनाश होत नाही. हे पाहणं फार समजणं महत्वाचं आहे. आणि हो, तर ते जे रूप जे आहे त्या रूपाचं पुढचा जो विस्तार आहे त्याचं वर्णन करण्यात आले आहे. ते रूप जे आहे हे अनेक विध अवतारांचे उगम आहे आणि त्यानंतर या रूपात लहान लहान अंशापासून देवता, पशुपक्षी, मनुष्य आदी निरनिराळे जीव निर्माण होत असतात. त्यापुढे सृष्टीच्या निर्मितीमध्ये यांच्यापासून वेगवेगळे जे जीव आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्यांचं निर्माण जो आहे हे होतोय. विशेष करून सगळ्या जीवांचा, त्या जीवाला सविस्तर म्हणजे त्याचं विश्लेषण करून देवता, पशुपक्षी, अनेक जीव आहेत असं वर्णन केलं. जीवात्मांचा विस्तार जो आहे हा तिथून पुढे होत असतो. हरे कृष्णा प्रभू. हरे कृष्णा. ठीक आहे. तात्पर्य प्रभूजी कोणीतरी प्रश्न विचारताय तुम्हाला. कोण आहे? रामानंद प्रभू बोलतोय प्रभू. तुझी आवाज कमी येतोय, तुमचा काही समजत नाहीये. प्रभूजी थोडा माईक जवळ पकडा ना. श्लोक क्रमांक 4 तात्पर्य वाचलं नाही आपण. श्लोक क्रमांक 4चं तात्पर्य वाचलं नाही आपण. तुम्ही एक्सप्लेन केलं ना प्रभूजी, त्यामुळे वाचलं. एक्सप्लेन केलं प्रभूजीने ते तात्पर्य. याच्यामध्ये विशेष करून जो शुद्ध भक्त जो आहे या शुद्ध भक्ताचं वर्णन करण्यात आलेलं आहे. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचन संतत सदैव हृदयेषु विरोकयंती, हे जे ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये कशा प्रकारे भगवंतांचा भक्त जो आहे ह्या प्रेमाच्या अंजनाने भगवंतांकडे पाहत असतो. प्रेमाचं अंजन जे आहे हा आपल्या डोळ्यामध्ये लावतो जो शुद्ध भक्त, आणि त्याद्वारे भगवंतांना पाहत असतो. त्यामुळे ह्याच्या श्लोकामध्ये जे भाषांतर आहे, ज्याच्यात जो भक्त आहे हे नेहमी भगवंतांचं दिव्य रूप आहे म्हणून त्यांची पूजा करतो की त्यांच्याकडे पाहतो, त्याचं वर्णन करत असताना प्रभुपाद तात्पर्यात या श्लोकाचं वर्णन करतात. विशेष करून कशा प्रकारे प्रेमाचं अंजन जे आहे हे भक्तांनी लावलेलं आहे. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन आणि संत सदैव हृदयेषु विलोकयंती, संत जे आहेत, जे साधुगण जे आहेत, जे शुद्ध भक्त आहेत, ते नेहमी आपल्या हृदयामध्ये तुम्हाला स्थित करत असतात. याचं वर्णन जे आहे विशेष करून प्रभुपाद इथे करतात. कशा प्रकारे या विराट रूपाकडे आपण म्हणजे शुद्ध भक्त जे आहेत या विराट रूपाकडे पाहतात याचं वर्णन तात्पर्यात केलेलं आहे. ठीक आहे. तर श्लोक क्रमांक 5चं तात्पर्य वाचा. गुडाकेश प्रभूजी तात्पर्य वाचा. गुडाकेश प्रभू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. तात्पर्य: महत्त्वात असंख्य ब्रह्मांडाची निर्मिती केल्यावर पुरुषाने द्वितीय पुरुष गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रत्येकात प्रवेश केला. त्यांनी जेव्हा असे पाहिले की ब्रह्मांडात स्थान, विश्रांतीचे स्थळ असे काहीच नसून केवळ अंधकार दाटला आहे, तेव्हा त्यांनी आपल्या श्वेत जळाने अर्धे ब्रह्मांड भरले आणि स्वतः त्या जळात पोळले. ते या पाण्याला गर्भ उदक असे म्हणतात. त्यांच्या नाभीतून एक कमळनाळ अंकुरित झाली आणि कमळदलावर विश्व संरचनेचे प्रमुख शिल्पकार ब्रह्मदेव यांचा जन्म झाला. ब्रह्मदेव विश्वरचनाकार झाले आणि भगवंतांनी विष्णूच्या रूपाने विश्वाच्या पालनाचे उत्तरदायित्व स्वीकारले. प्रकृतीच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि विष्णू सत्वगुणांचे अधिपती झाले. विष्णू हे त्रिगुणातीत असल्यामुळे नेहमीच भौतिक आसक्तीतून अलिप्त आहेत. याचे विवरण अगोदरच केलेले आहे. ब्रह्मदेवांपासून तमोगुणाचे अधिष्ठाते शिव उत्पन्न झाले. भगवंतांच्या इच्छेने ते अखिल सृष्टीचा संहार करतात. म्हणून ब्रह्मा, विष्णू, शिव हे तिघेही गर्भोदकशाही विष्णूंचे अवतार आहेत. ब्रह्मदेवांपासून दक्ष, मरीची, मनु आणि इतर देव प्रजेची अभिवृद्धी करण्यासाठी उत्पन्न झाले. वेदांच्या गर्भस्तुतीतील मंत्रात गर्भोदकशाही विष्णूंचा महिमा सांगितलेला आहे. गर्भस्तुतीचा प्रारंभ भगवंतांची सहस्र शिरे असल्याच्या वर्णनाने होतो. गर्भोदकशाही हे विश्वाचे स्वामी आहेत आणि ते जरी विश्वात पोडल्यासारखे दिसत असले तरी ते नेहमी दिव्य स्थितीत आहेत, हे यापूर्वी सांगितलेले आहे. गर्भोदकशाही विष्णूंचे पूर्णांश असे जे क्षीरोदकशाही विष्णू हे जीवनाचा परमात्मा आहे, तसेच त्यांना विश्वाचे पालन करता म्हणून समजले जाते. अशा रीतीने
मूळ पुरुषांच्या 3 स्वरूपांचे ज्ञान झाले. विश्वातील सर्व अवतार रूपे ही या क्षीरोदकशाही विष्णूंचीच रूपे आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. निरनिराळ्या युगांमध्ये पुढे वाचवा प्रोजेक्ट. हो वाचा प्रभू. निरनिराळ्या युगांमध्ये निरनिराळे अवतार होतात आणि तेही असंख्य असतात. त्यात मत्स्य, कुर्म, वराह, राम, नृसिंह, वामन आणि इतर असे अधिक महत्वाचे आहेत. या अवतारांना लीलावतार असे म्हणतात. ब्रह्मा, विष्णू, शिव, रुद्र हे गुणावतार वेगवेगळ्या प्राकृतिक गुणांचे अधिष्ठाते आहे. भगवान विष्णू पूर्ण पुरुषोत्तम भगवंतापासून भिन्न नाही. भगवान शिव हे जीव आणि भगवंत यांच्या मध्यावरील स्थितीत आहे. ब्रह्मदेव हे नेहमी जीव तत्व आहेत. सर्वश्रेष्ठ पुण्यवान आत्मा किंवा श्रेष्ठ भगवत भक्त निर्मितीच्या कार्यासाठी भगवंतांच्या शक्तीने ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव म्हणतात. त्यांची शक्ती बहुमूल्य रत्नांमध्ये परिवर्तित झालेल्या शक्तीप्रमाणे आहे. जेव्हा ब्रह्मदेवांच्या पदासाठी कोणी पात्र जीव नसतो तेव्हा भगवान स्वतः ब्रह्मा होऊन त्या पदाचा कार्यभार ग्रहण करतात. भगवान शिव हे सामान्य जीव नाहीत, ते पूर्ण भगवदंश आहेत. परंतु भौतिक प्रकृतीशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याने भगवान विष्णूप्रमाणे ते तंतोतंत दिव्य अवस्थेत नाही. त्यांच्यातील अंतर दही आणि दूध यांच्यातील अंतराप्रमाणे आहे. दही हे दूधच आहे, परंतु दुधाऐवजी त्याचा उपयोग करता येत नाही. दुसरे अवतार मनूंचे आहेत. ब्रह्मांच्या जीवनाच्या कालावधीतील एका दिवसात 14 मनू होतात. ब्रह्मांचा एक दिवस म्हणजे सौर गणनेप्रमाणे 43 लाख इंटू 1000 वर्षे. याप्रमाणे ब्रह्मांच्या एका महिन्यात 420 मनू तर एका वर्षात 5040 मनू होतात. ब्रह्मदेवांचे आयुष्य त्यांच्या कालमानानुसार 100 वर्षांचे आहेत. म्हणून त्या कालावधीत 5040 गुणिले 100 किंवा 5,04,000 मनू होतात. ब्रह्मांडे अनंत आहेत. त्या प्रत्येकात एक ब्रह्म आहे आणि त्या सर्वांची पुरुषांच्या श्वासोश्वासाच्या वेळी उत्पत्ती आणि लय होत असतो. म्हणून पुरुषाच्या एका श्वासोश्वासाच्या कालावधीत किती लाख मनू होतात याची आपण कल्पना करावी. या ब्रह्मांडातील प्रमुख असलेले मनू पुढील प्रमाणे आहे. यज्ञ, स्वयंभू मनू, विभू, सारोचिष मनू, सत्यसेन उत्तम मनू, हरी तामस मनू, वैकुंठ रैवत मनू, अजित चाक्षुष मनू, वामन वैवस्वत मनू, वर्तमान चतुर्युगी वैवस्वत मनूंच्या अधिपत्याखाली आहे. सार्वभौम सावर्णी मनू, ऋषभ दक्ष सावर्णी मनू, विश्वक्सेन ब्रह्म सावर्णी, धर्मसेतू धर्म सावर्णी मनू, सुदामा रुद्र सावर्णी मनू, योगेश्वर देव सावर्णी मनू आणि बृहद्भानू इंद्र सावर्णी मनू ही नावे वर सांगितल्याप्रमाणे 4 अब्ज 30 कोटी सौर वर्षांच्या कालावधीत अधिपत्य करणाऱ्या एका मनुसमूहाची आहेत. भगवंताचे काही अवतार युगावतार आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग आहेत. प्रत्येक युगातील अवतारांचे शुक्ल, रक्त, कृष्ण, पीत असे निरनिराळे वर्ण आहेत. द्वापार युगात श्रीकृष्ण कृष्ण वर्णात प्रकट झाले तर कलियुगात भगवान श्री चैतन्य पीतवर्णात प्रकट झाले. अशा रीतीने भगवंतांच्या सर्व अवताराचे वर्णन औपुरुषेय शास्त्रात दिलेले आहे. म्हणूनच कोणत्याही धूर्त ढोंगी मनुष्याला स्वतःच भगवंताचे अवतार होण्यासाठी वाव नाही. कारण भगवंताचा अवतार शास्त्रात दिलेला असला पाहिजे. भगवतार स्वतःला अवतार असल्याचे घोषित करीत नाही. शास्त्रात जी अवतारांची लक्षणे सांगितलेली आहेत त्यावरून महर्षी त्या अवतारांचा स्वीकार करतात. अवतारांची स्वरूपे आणि त्यांना करायची असलेली विशिष्ट कार्ये त्यांची वर्णन शास्त्रामध्ये दिलेली असते. प्रत्यक्ष अवतारांव्यतिरिक्त शक्तावेश अवतार असंख्य आहेत. त्यांचे वर्णनही शास्त्रात आहे. असे अवतार प्रत्यक्षपणे त्याचप्रमाणे अप्रत्यक्षपणे शक्ती संपन्न असतात. जेव्हा ते प्रत्यक्षपणे शक्ती प्राप्त करतात तेव्हा त्यांना अवतार म्हणतात आणि जेव्हा ते अप्रत्यक्षपणे शक्ती प्राप्त करतात तेव्हा त्यांना विभूती असे म्हणतात. प्रत्यक्षपणे शक्ती संपन्न अवतार कुमार, नारद, पृथू, शेष, अनंत इत्यादी होत. विभूतींबाबत विचार करता त्यांचे वर्णन भगवद्गीतेच्या विभूती योग नामक अध्यायात सुस्पष्टपणे केलेले आहेत. अशा अनेक प्रकारच्या अवतारांचे मूळ उगमस्थान गर्भोदकशाही विष्णू आहेत.
चार्जिंग बघता का त्यांना सांगा ना. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे कशा प्रकारे वेगवेगळ्या भगवंतांचे अवतार जे आहेत त्यांचा विस्तार झालेला आहे. त्याचबरोबर फक्त भगवंतांच्या अवतारांचाच नाही, पण त्याचबरोबर जे देवता पशुपक्षी आहेत त्यांचाही विस्तार झालेला आहे. विशेष करून इथे मनूंचं जे विस्तार जे आहे त्याचंही वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे ब्रह्मांडांच्या एका दिवसामध्ये जे आहेत 14 मनू येतात आणि त्यानंतर जे कशा प्रकारे प्रभुपाद एकदम पूर्णपणे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन पूर्णपणे गणित देत आहेत की कशा प्रकारे ब्रह्मजींचा एक दिवस आवाज नाही येत आहे. काहीतरी आवाज आला आणि बंद पडले. प्रभूजी आपला आवाज बंद झाला आहे. कौस्तुभ प्रभू आपला आवाज येत नाही. महेश पाटील प्रभूजी बहुतेक लेफ्ट झालेत का? कारण BVR दिसत नाहीये. महेश पाटील प्रभू ऑडिएबल आहात का? कॉल करा त्यांना. कोणीतरी तिकडे अटेंड करतंय ना ऑफलाईन, त्यांना फोन करा बरं. ऑफलाईन कोण आहेत? हरे कृष्ण. आवाज येतोय सर्वांना? हो हो हो. माफ करा, लाईट बॅटरी डिस्चार्ज झाली मग लॅपटॉप, त्यामुळे डिस्कनेक्ट झालं. आहेत ना सर्व भक्त? हो. ठीक आहे. तर आता श्लोक क्रमांक 5 जो आहे त्याच्यामध्ये सर्वपणे सविस्तरपणे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे कशा प्रकारे इव्हन 14 मनू जे आहेत एका दिवसातले त्यांचंही पूर्ण वर्णन केलेलं आहे.
त्यानंतर पुढे जे आहेत भगवंतांचे कशा प्रकारे चतुर्युगांमध्ये भगवंतांचा कशा प्रकारे भगवंत अवतार घेतात त्याचे वर्णन केले. ते सांगितल्यानंतर प्रभुपाद न चुकता एका महत्वाच्या गोष्टीचं वर्णन सांगतात की काही मूर्ख लोक असतात ते स्वतःला भगवंत म्हणतात, तर त्यांचं कुठेही वर्णन नाहीये. भगवंतांचं वर्णन जे आहे हे शास्त्रात दिलेलं आहे. भगवंत प्रभुपाद काही गोष्टी कधीच मिस करत नाहीत. जर निर्विशेषवादी मायावादींबद्दल बोलायचं ते कधीही मिस करणार नाही. प्रभुपाद कधीही जेव्हा भगवंत जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम आहे, कोणीही भगवंत बनू शकत नाही, या गोष्टीलाही प्रभुपाद कुठे ना कुठे बरोबर योग्य ठिकाणी प्रभुपाद तिथं वर्णन करणार म्हणजे करणारच. आणि अशा प्रकारे वेगवेगळे जे भगवंतांच्या शक्ती आहेत त्या शक्ती किंवा अवतार जे आहेत त्यांचं कशा प्रकारे विस्तार झाला याचं वर्णन इथे भगवंतांनी केलं. तर कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे स्त्रोत आहेत सर्व गोष्टींचे आणि त्यांच्यापासून कशा प्रकारे वेगवेगळे जे त्यांचे अवतार आले किंवा वेगवेगळे त्यांचे जे शक्तिशाली व्यक्ती आलेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षपणे शक्तिसंपन्न अवतार कुमार, नारद, पृथू, शेष, अनंत इत्यादी होत गेले. तर हे जे आहेत हे भगवंतांचे शक्तावेश अवतार आहेत. तर शक्तावेश अवतारांमध्ये कोण कोण आहे? त्याच्यामध्ये कुमार आहेत, चतुष्कुमार जे आहेत हे शक्तावेश अवतार आहेत. त्यानंतर नारद मुनी जे आहेत हे शक्तावेश अवतार आहेत. पृथू महाराज जे आहेत हे शक्तावेश अवतार आहेत. त्याचबरोबर शेषनाग, अनंत जे आहेत हे सुद्धा भगवंतांचे शक्तावेश अवतार आहेत. भक्तांचे शक्तावेश अवतार म्हणजे भगवंतांची शक्ती जी आहे त्या अवतारांमध्ये आहे. आणि त्यामुळे बरेचसे जे महान भगवंतांचे भक्त जे आहेत ज्यांनी काहीतरी अद्भुत कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा शक्तावेश अवतार म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पृथू महाराज जे आहेत हे सुद्धा भगवंतांचे शक्तावेश अवतार आहेत. व्यासदेव जे आहेत हे सुद्धा भगवंतांचे शक्तावेश, त्याचबरोबर साहित्यिक अवतार सुद्धा आहेत. ते व्यासदेव जे आहे यांना भगवंतांचे साहित्यिक अवतार म्हणून विशेष करून ओळखलं जातं. तर त्याच प्रकारे आता इथून पुढे कशा प्रकारे या सृष्टीची निर्मिती झाली आणि भगवंतांचे कसे कसे अवतार, वेगवेगळे अवतार जे आले हे पुढच्या सर्व श्लोकांमध्ये वर्णन करण्यात आले. तर श्लोक क्रमांक 4 प्रश्न 4 जो होता जो शौनक ऋषींनी विचारला होता तो म्हणजे पुरुष अवतारांचं वर्णन करा. तर त्या पुरुष अवतारांचं वर्णन झालेलं आहे. तर काय काय पुरुष अवतार कोण सांगेल ऑनलाईन मध्ये लवकर? काम, अर्थ, मोक्ष आणि मुक्ती. दक्ष आहे, गर्भदक्ष धर्म, आहे. हरे अर्थ, कृष्णा, काम, आवाज मोक्ष. येत नाही ऑनलाईन भक्तांचा कोणाचाच. एक मिनिट थांबा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. कार्डोदक्ष आहे, हरे गर्भदक्ष कृष्णा, आहे, कोणी क्षीरोदक्ष बोल? आहे. कर्मदक्ष आहे विष्णू, गर्भदक्ष आहे विष्णू, मला येते प्रभूजी, शिरोदक्ष आमचा आहे आवाज विष्णू. तुम्हाला जात नाही. हरी बोल. माताजी माताजी त्यांच्या म्हणजे कोणाला तरी एकाला बोलवा ना. येते का आवाज? आवाज येत नाही तिकडून ऑनलाईन. ऑनलाईन भक्तांचं नाही येत. हरे कृष्णा, रंगप्रिया माताजी येस हरी काहीतरी बोल बोला. प्रभू. हा शिरोदक्ष आहे विष्णू, नाही येत. कार्बदक्ष आहे विष्णू. डिस्कनेक्ट नाही केलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मुनिराज माझा आवाज येतोय? येस हो प्रभूजी, प्रभू. येतोय येतोय प्रभूजी. हो, पण तुमचा कोणाचाच आवाज येत नाही. एक मिनिट थांबा. तुमचा आवाज क्लिअर येतोय प्रभूजी एकदम. आता मी बोलणार आहे हे बंद नाही बोलत. हरे ठीक आहे.
आपण तुम्हाला सर्वांना आवाज येतो, आपण चालू ठेवूयात. तर इथून पुढे जे आहे वर्णन करण्यात येत आहे कशा प्रकारे भगवंतांचे वेगवेगळे अवतार आहेत. मी काय प्रश्न विचारला होता? पुरुष अवतारांचे वर्णन कोणते सांगा. 3 पुरुष अवतारांचं वर्णन करण्यात आले इथे? कारणोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू. शिरोदक्षाय विष्णू. आणि त्याचबरोबर इथे लीला विराट अवतार. रूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे, पण त्यांना आपण पुरुष अवतार म्हणून इथे काउंट करणार नाहीये, कारण ते व्यक्त आणि अव्यक्त रूपामध्ये असतात. तर इथे पुरुष अवतार जे आहेत हे 3च त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यातही विशेष करून गर्भदक्षाय विष्णू आणि कारणोदक्षाय विष्णू आणि गर्भोदक्षाय विष्णू यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता इथून पुढे जे आहेत हे भगवंतांचे वेगवेगळे जे अवतार आहेत त्या अवतारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आय कांट हिअर देम. आय चेक दॅट. मुनिराज प्रभू आवाज येतो? बोला जरा आपला तिकडून. आवाज येतोय प्रभूजी, तुमचा आवाज येतोय आम्हाला. हरे कृष्णा. नो. नाही येत प्रभूजींना आपला आवाज. तुमचा आवाज येतोय, आमचा येतोय का? हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आवाज येतोय प्रभूजी? हरे कृष्णा. प्रभूजी तुमचा आवाज येतोय आम्हाला. कस्तू प्रभू तुमचा आवाज आम्हाला ऐकू येत आहे. नाही येते मुनिराज प्रभू, नाही येते आवाज. ते त्यांना माहिती आहे की त्यांना आपला आवाज नाही येते, ठीक त्यांचा आहे, फक्त विल आपल्याला कंटिन्यू. येतो. ठीक आहे, आपण चालू करूया. तर इथून पुढे श्लोक क्रमांक 6 ते श्लोक क्रमांक 27 मध्ये वेगवेगळे जे अवतार आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा चतुष्कुमार जे आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. श्लोक क्रमांक 6. स एव प्रथमं देव एव प्रथमं देव कौमारं सर्गमाश्रित कौमार्यं सर्गमाश्रितं चचार दुष्रं ब्रह्मा चचारं दुष्टं दुष्टं ब्रह्मा ब्रह्मचर्यं अखंडितं अखंडितम. ब्रह्मचर्यम् अखंडितम्. भाषांतर. प्रारंभी सृष्टीच्या उत्पत्तीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवांचे 4 अविवाहित पुत्र होते. त्यांनी अखंडपणे ब्रह्मचारी व्रताचे पालन करून परमसत्याच्या साक्षात्कारासाठी कठोर तपस्या केली. आपण शक्तावेश अवतार जो आहे त्याचं वर्णन पाहिलं. तर शक्तावेश अवतारामध्ये सर्व पहिल्यांदा ब्रह्माजींपासून जे प्रकट झाले ते म्हणजे चतुष्कुमार, आणि या चतुष्कुमारांचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि हे चतुष्कुमार जे आहेत हे शक्तावेश अवतार आहेत. त्यांनी कठोर ब्रह्मचर्य व्रताचे पालन केलेले आहे. प्रभुपाद तात्पर्यात लिहित आहेत, कठोर अशा ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्यात अगोदर ते 4 कुमार सुयोग्य ब्राह्मण झाले. या उदाहरणावरून असे सुचवले जाते की प्रथम ब्राह्मणाची योग्यता प्राप्त करावी, जन्मानेच नव्हे तर गुणाने देखील, आणि नंतर ब्रह्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेतून जावे. कशा प्रकारे त्यांनी स्वतःला ब्राह्मण स्तरावरती आणलं, ब्रह्मचर्याचं पालन केलं, आणि त्यानंतर परमसत्याचा साक्षात्कार आहे, ब्रह्मसाक्षात्कार जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे ते पारंगत झाले. तशा प्रकारे पहिला जो आहे चतुष्कुमारांचं वर्णन आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 7 पुढचा. द्वितीयं तु भवायास्य रसातलगतां महिं उद्धरिष्ण उपादत्य यज्ञेश सौकरं वपू. या यज्ञांचा जो परमभोक्ता, सर्व यज्ञांचा जो परमभोक्ता, त्याने वराह अवतार, द्वितीय अवतार धारण केला, आणि पृथ्वीच्या कल्याणार्थ त्याने ब्रह्मांडाच्या खालच्या स्तरातून तिला वर काढले. कशा प्रकारे वराह भगवंतांचा अवतार झाला आणि त्या वराह भगवंतांनी पृथ्वी जी आहे तिला बाहेर काढलं, याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तात्पर्य, भगवंतांच्या प्रत्येक अवताराबरोबर त्या अवतारात त्यांचे विशिष्ट कार्यही असते. हे येथे असं त्याचा उल्लेख करून दर्शवले आहे. कोणत्याही विशिष्ट कार्याशिवाय अवतार असणे शक्य नाही, आणि अशी कार्य नेहमीच असामान्य स्वरूपाची असतात. कोणत्याही जीवाला तशी कार्य करणे शक्य नसते. अतिशय अमंगल वस्तूंनी पूर्ण असलेल्या रसातल भागातून पृथ्वीला वर काढण्यासाठी वराहदेवाने अवतार होता. अपवित्र स्थानातून वस्तू उचलणे हे डुकराकडूनच होते. सर्व शक्तिमान भगवंतांनी पृथ्वीच्या अपवित्र ठिकाणी लपून ठेवलेल्या, पृथ्वीला अपवित्र ठेवलेल्या असुरापुढे हे आश्चर्य प्रकट केले. भगवंतांसाठी काहीच अशक्य नाही.
जरी त्यांनी सुकराची भूमिका केली असली तरी ते सर्वांपलीकडे दिव्यत्वात स्थित आहेत आणि तरीही ते भगवंतांसाठी उपास्य आहेत. ही गोष्ट ऐकल्यानंतर किती भगवंतांची विशेषता वाटते की भगवंत जे आहे हे कुठल्याही योनीमध्ये जन्म घेऊ शकतात आणि त्या योनीतलं जे काही कार्य आहे तशा प्रकारचे कार्य करायला सुद्धा भगवंत तयार होतात. आणि रसातलासारख्या अतिशय गलिच्छ ठिकाणी सुद्धा भगवंत जाऊन तिथून त्याने पृथ्वीला बाहेर काढलं. तर आपल्याला माहिती आहे हिरण्याक्ष जो आहे हा हिरण्यकशिपूचा भाऊ, त्याने जे आहे हे पृथ्वीला असं वर्णन करण्यात येतं जसं एखादा व्यक्ती फुटबॉल खेळताना त्या बॉलला लाथ मारतो तशा प्रकारे त्याने पृथ्वीला लाथ मारली आणि ती पृथ्वीला लाथ मारल्यानंतर ती पृथ्वी जी आहे ही रसातलात जाऊन पडली. आणि त्यावेळेस रसातलात पडल्यानंतर सर्व देवी देवतांनी भगवंतांना प्रार्थना केली आणि पृथ्वी माता जी एक व्यक्ती आहे तिने सुद्धा भगवंतांना अतिशय विवेचना केली, प्रार्थना केली आणि त्यानंतर पृथ्वी माता जी आहे त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी हे वराह रूप जे आहे, सुकर रूप जे आहे हे धारण केलं आणि त्यांनी आपल्या मस्तकावरती पृथ्वीला घेऊन ते बाहेर आले. आणि असं हे वराह रूपाचं वर्णन केलंय. प्रभुपाद इथे एक महत्वाची गोष्ट सांगतायत की भगवंत जे आहे हे काहीतरी असामान्य कार्य करण्यासाठी तिथे प्रकट होतात आणि त्यामुळे असं असामान्य कार्य करण्यासाठी भगवंत तिथे प्रकट झालेले आहेत वराह रूपामध्ये. श्लोक क्रमांक 8. नाही, ब्रह्म म्हणजे परमसत्य आहे. परमसत्य म्हणजे 3 प्रकारे, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. तर त्या प्रकारे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या स्वरूपाचा साक्षात्कार इथे जे चतुर्षी कुमार जे आहेत यांनी ब्रह्म साक्षात्कार म्हणजे सुरुवातीला ब्रह्मज्योती म्हणून, पण जेव्हा भगवंतांचं दर्शन झालं, भगवंतांच्या चरणी अर्पण केलेले तुळशी चंदनाचा सुगंध घेतला, त्यानंतर त्यांना भगवान साक्षात्कार झालेला आहे. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे ब्रह्मन, परमात्मा किंवा भगवान या तिन्हीपैकी कुठल्याही गोष्टीचा साक्षात्कार. पण विशेष करून आपल्याला भगवंतांचा साक्षात्कार, भगवान जो आहे या रूपाचा साक्षात्कार होणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 8. तृतीयम ऋषी सर्गम वै द्वितीयं ऋषि सर्गं वै देवर्षित्वमुपेत सह देवर्षितम् उपेत्तस तंत्रं सात्वतम आचष्ट तंत्रं सात्वकम् आचष्ट नैष्कर्म्यं कर्मणां यतः. नैष्कर्म्यं कर्मणां यतः. त्यानंतर पुढे देवर्षी नारद मुनी जे आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. भगवंतांनी ऋषी सर्गामध्ये देवतांमध्ये श्रेष्ठ ऋषी असलेल्या देवर्षी नारदाच्या रूपाने 3ऱ्या शक्तावेश अवतार धारण केला. त्यांनी वेदांची निष्काम कर्मांची प्रेरणा देणारी आणि विशेष करून प्रेममय सेवेसंबंधित भक्ती अशी विवरणे प्रकट केली. त्यांनी निष्काम करण्याची प्रेरणा देणारी आणि विशेष करून प्रेममयी भक्तिमय सेवा जी आहे त्याचं वर्णन जे आहे हे केलं. ते हे देवर्षी नारद मुनी जे आहेत त्यांचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. एकच मिनिट. बर, चालेल. ठीक. हरे कृष्णा. ऑनलाईन भक्तांना आवाज येतोय माझा व्यवस्थित ना? आपला आवाज येतोय प्रभूजी? हरे कृष्णा. हो, हरे कृष्णा येतोय. आमचा येतोय का प्रभूजी? स्पीकर पण एकदम ट्रान्सलेंट. आपण ठीक हे आहे. सांगतोय पण त्यांना कोणाला काही ऐकायला प्रश्न विचारायचा आतापर्यंत ऑनलाईन मध्ये? हो प्रभूजी, विचारायचं आहे. हा बोला प्रभूजी. गुडाकेश प्रभू बोला. प्रभूजी ते थोडं जोरात बोला, ह्याचा आवाज येत नाही एवढा व्यवस्थित. हरे कृष्णा. हा बोला. प्रभूजी, या पान नंबर 106 वरती म्हटलेलं आहे की अशा अनेक प्रकारच्या अवतारांचे म्हणजे श्लोक नंबर 6च्या एकदम वरती अशा अनेक प्रकारच्या मूळ उगमस्थान गर्भोदक विष्णू आहेत. आणि पान नंबर 104 आणि 100 वरती असं म्हटलेलं आहे की जे पुढचे अवतार आहे ते गर्भोदकशाही विष्णू यांच्यापासून आहे, क्षीरोदकशाही विष्णू पासून आहे. सॉरी प्रभूजी, परत एकदा विचार.
हा सॉरी, शेवटचा विचार प्रभू. हा गडबड करणार. बंद करा तुम्ही. झाले ना, शेवटची लाईन श्लोक नंबर 6च्या वरती. अशा अनेक प्रकारांच्या अवतारांचे मूळ उगमस्थान गर्भोदक विष्णू आहे. पण पान नंबर 1 आणि पान नंबर 100 याच्यावरती लिहिलं आहे की सर्व अवतारांचे स्तोत्र आहे क्षीरोदक विष्णू आहेत. म्हणजे असं पान नंबर पान 100 नंबर वरती. 100 वरती लिहिलेले आहे. जो पहिला पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये गर्भोदक विष्णूपासून क्षीरोदक विष्णूचा विस्तार होतो. एक क्षीरोदक विष्णू सर्व प्राणी मात्रांचे सार्वत्रिक परमात्मा आहे. त्यांना शरीरस्थ संबंधात त्यांच्यापासून विश्वातील सर्व अवतारांचे आगमन होते. आणि पान नंबर 104 वरती पण आहे, दुसरा पॅरेग्राफ चालू होतो त्याच्या आधीची ओळ. विश्वातील सर्व अवतार रूपे ही या क्षीरोदक विष्णूंचीच रूपे आहेत. आणि ह्या एक पान नंबर 106 वरती असं आहे की गर्भोदक विष्णू पासून मूळ उगम स्थान आहे. ते विभूतींचं प्रभूजी, देवदेवता ऋषी मुनी त्यांच्याबद्दल ते बोलत होते ना. प्रभूजी इथे जो दुसरा एकच मिनिट. आणि एक प्रश्न पण आहे बघा, की सर्व अवतार कोणापासून होता, म्हणजे मग ते क्षीरोदक पासून लिहायचं हरे कृष्ण. का गर्भोदक पासून लिहायचं, हा मग प्रश्न उपस्थित होतो. हरे कृष्णा. इथे जे शिरोदक्षा विष्णू आणि गर्भोदक्षा विष्णू जे आहेत याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. इथे जेव्हा प्रभुपाद भाषण हे जे श्लोकाची सुरुवात जे आहे, हे रूप दुसरा पुरुष अवतार, हा दुसरा पुरुष अवतार जो आहे हा गर्भोदक्षा विष्णू आहे. आणि ह्या गर्भोदक्षा विष्णूंपासून विस्तार होतो असं नाहीये शिरोदक्षा विष्णूंचा. गर्भोदक्ष विष्णूंचा कशा प्रकारे ते या समुद्रामध्ये येतात, त्या गर्भसमुद्रामध्ये आल्यानंतर ते आपल्या स्वतःच्या जो घाम आहे त्या घामापासून जो आहे हा अर्धा जो ब्रह्मांड आहे ते भरतात, मग त्याच्यामध्ये ते झोपतात आणि त्यांच्या नाभीतून जो आहे ब्रह्माजींचा प्रकट होतो आणि ह्या ब्रह्मांडातून जी उत्पत्ती होती या सर्व गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये शिरोदक्षा विष्णू जे आहेत हे ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात. त्यांचं उगमस्थान हे गर्भोदक्षा विष्णू नाही आहेत, हे समजून घ्या. त्यांचं उगमस्थान हे गर्भोदक्ष, त्यांच्यापासून शिरोदक्षा विष्णू येतात असं नाही आहे. आणि जशा प्रकारे सांगितलं शिरोदक्षा विष्णू जे आहेत हे परमात्मा रूपाने सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. तर परमात्मा साक्षात्कार जो आहे हाही आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं ब्रह्मन आपण पाहतो, ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार, त्यानंतर परमात्मा साक्षात्कार आहे आणि त्यानंतर भगवान हा साक्षात्कार आहे. तर त्यामध्ये परमात्मा साक्षात्कार जो आहे, परमात्मा हे भगवंतांचं चतुर्भुज रूप आहे आणि हे चतुर्भुज रूप जे आहे ह्याच्यापासून सुद्धा विस्तार होतो आणि अवतार जे आहेत ह्या त्याच्यापासून त्यांचा विस्तार होतो. आता याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी नेहमी बोलल्या जातात. कधी असं सांगितलं जातं की महाविष्णू जे आहेत त्यांच्यापासून विस्तार रूप होतो, कधी असं सांगितलं जातं की कारणोदक्ष विष्णू जे आहेत त्यांच्यापासून विस्तार होतो, किंवा शिरोदक्ष विष्णू जे आहेत त्यांच्यापासूनही पुढे विस्तार होतो. पण ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजायची आहे ती म्हणजे जे दुसरा पुरुष अवतार जो आहे त्यांच्यापासून जो आहे हा पुढचा विस्तार रूप झालेला आहे, त्यांचा विस्तार झालेला आहे. आणि हे दुसरा पुरुष अवतार जे आहेत ते म्हणजे गर्भोदक्ष विष्णू आहेत. आणि ह्या गर्भोदक्ष विष्णूंपासून पुढे जो आहे हा वेगवेगळा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. सांगितलं की जे अवतार झाले सर्व जे ते अवतार क्षीरोदक विष्णू पासूनच अवतारांचे आगमन झाले. आणि इथे असं म्हटलंय की गर्भोदक विष्णू पासून अवतार झाले. ठीक आहे प्रभूजी. दोन हरे कृष्ण प्रभूजी बोलू शकतो. म्हटलं आहे की गर्भोदक विष्णू पासून अवतारांचे अनेक अवतारांचे मूळगम स्थान गर्भोदक विष्णू आहे. आणि 100 पानावर आणि 104 पानावरती म्हटलंय की सर्व अवतारांचे मूळ हे क्षीरोदक विष्णू आहे. हा, आणि त्यामुळेच मी सांगत होतो की वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे या सगळ्या गोष्टींचं वर्णन येईल. काही ठिकाणी तुम्हाला महाविष्णू हे जे विष्णू अवतारांचे रूप आहेत हे सांगितलं जाईल, किंवा पुढे कारणोदक्ष विष्णू जे आहेत हे सुद्धा अवतारांचे रूप आहेत हेही सांगितलं जाईल. तर थोडक्यात आपल्याला समजायचं आहे की हा जो आहे हा विस्तार जो होत आहे याच्यामध्ये प्रत्येकाचं काही ना काहीतरी कार्य आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यापासून तो विस्तार जो आहे हा विस्तार सुद्धा होतोय.
तर त्यामुळे आपण ह्या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करतोय की शिरोदक्षा विष्णू आणि गर्भोदक्षा विष्णू यांच्यापासून जो आहे हा अवतारांचा विस्तार जो होत आहे. ठीक आहे, याच्यावरती आणखीन सविस्तर जे आहे हे मी थोडं आणखीन त्याच्यावरती रिसर्च करून सांगतो मी. ओके प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. प्रभूजी आवाज येत आहे? हो बोला. प्रभूजी, ते शुक्ल रक्त आणि पित्त थोडस संक्षिप्त मध्ये ऐकायचं होतं प्रभूजी, त्याबद्दल सांगू शकता प्लीज? शुक्ल रक्त आणि पित्त. जसं भगवंत सतयुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग मध्ये शुक्ल रक्त आणि कलियुगामध्ये कृष्ण आणि पित्त असे वर्णन घेतात, तर ते शुक्ल रक्त विषयी कधी ऐकलं नाही किंवा वाचलं नाही, तर थोडं सांगू शकता प्लीज? येस. तर भगवंतांचे जे चार चतुर्युग आहे, ह्या चतुर्युगामध्ये भगवंत जे आहेत हे वेगवेगळ्या अवतारात येतात. त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग आहेत. आणि ह्या 4 युगांमध्ये शुक्ल, रक्त, कृष्ण आणि पीत असं वर्णन होतं. त्याच्यामध्ये रक्त जे आहे जे ह्याला असंही म्हटलं जातं की भगवंतांचा लाल रंग आहे. त्यानंतर श्यामवर्ण जे कृष्ण आहेत, त्यानंतर पीतवर्ण जे आहेत चैतन्य महाप्रभू आहेत, आणि शुक्लवर्ण जे आहेत हे शुक्लवर्ण जो आहे हा भगवंतांचा जो राम अवतार आहे त्याचं वर्णन आहे. रक्तवर्ण जे आहे हा भगवंतांचा नरसिंह अवतार आहे. कृष्णवर्ण जे आहे हे कृष्णवर्ण आहे. आणि पीत जे आहे हे भगवंतांचं चैतन्य महाप्रभू म्हणून अवतार आहे. आणि अशा प्रकारे 4 युगामध्ये 4 अवतार जे आहेत ह्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आणखीन एक थोडंसं कन्फ्युजन येतं किंवा की शुक्लवर्ण जो आहे हा कलकी अवतारा सुद्धा आहे, आणि त्यामुळे त्याचं कन्फ्युजन होऊ शकतं की शुक्ल जे आहे हे कलकीसाठी सांगितलेलं आहे का, पण ते तसं नाहीये. इथे जे प्रभुपादांनी सांगितलंय शुक्ल, रक्त, कृष्ण आणि पीत असे हे 4 युगाचे 4 अवतार आहेत. ठीक आहे. रक्त जे आहे हे नरसिंह भगवंतांसाठी विशेष करून सांगितलेलं आहे. चालेल. आता आपण पुढे पाहूया. श्लोक क्रमांक 8 मध्ये इथे नारद मुनी जे आहेत या नारद मुनींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तात्पर्य वाचा. कलीचा अवतार होणार आहे म्हणेन, पण म्हणजे कलियुग आणि सत्ययुगाच्या. एक मिनिट गुणाकेश्वर, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, मला ऐकायला येत नाहीये. हा बोला गुणाकेश्वर. चैतन्य महाप्रभूजींचा द्वापार आणि कलियुगाच्या मध्ये संधेला झाला, आणि कलीचा अवतार हा सत्ययुग आणि कलियुगाच्या मध्ये संधेला होणार आहे. ठीक आहे प्रभूजी, त्या संधीच्या अवतारांबद्दल तुम्ही एवढ्या ह्याच्यात जाऊ नका सध्या. त्या गोष्टीचं वर्णन आपण नंतर करूयात. हरे कृष्ण. येस. तसं जर पाहायला गेलं तर कृष्ण जे आहेत हे द्वापार आणि कलियुगाच्या संधेमध्ये प्रकट झाले असंही म्हणू शकतं, कारण द्वापारयुगाच्या आधी शेवटी भगवंत आलेले आहेत, आणि कलियुगाची संध्या जी आहे ही 10,000 वर्षासाठी आहे. त्यामुळे आता सध्या त्या डिस्कशन मध्ये नको जायला आपण. खूप कन्फ्युज होऊन जातील फक्त. कसली संध्या, खाया चालू आहे. तुझी तात्पर्य वाचायचं आहे का ऑनलाईन वाल्यांनी? हा प्रभू, तात्पर्य वाचा, मग आपण इथे विराम देऊयात. येस. महाविष्णू प्रिय माताची तात्पर्य वाचा. आपण एक काम करू प्रभूजी, इथे सगळ्यांना आवाज येणार नाहीये. ऑफलाईन भक्त वाचतील इथे जे आहेत ते. ओके चालेल, सगळ्यांना कळेल तरी. हरे कृष्ण. 8व्या चरणाबरोबर. भगवंताचे शक्त्यावेश अवतार असलेले ऋषी श्रेष्ठ नारद हे अखिल विश्वात भगवंताच्या भक्तीचा प्रचार करीत असतात. संपूर्ण विश्वातील आणि वेगवेगळ्या ग्रहलोकातील तसेच जीव योनीतील सर्वच महान भगवत भक्त त्यांचे शिष्य आहेत. भागवताचे रचनाकार श्री व्यासदेव हे सुद्धा श्री नारदांच्या शिष्यांपैकी एक आहेत. महर्षी नारद हे नारद पंचरात्राचे ग्रंथकार आहेत. नारद पंचरात्र हे विशेषतः भगवत भक्तीचे मार्गदर्शन करणारे वैदिक संकलन आहे. हे नारद पंचरात्र कर्मी किंवा सकाम कर्मीजनांना कर्मबंधनातून मुक्ती मिळविण्याचे प्रशिक्षण देते. बद्ध जीव हे प्रायः सकाम कर्माने आकर्षित होत असतात, कारण आपल्या कर्माद्वारे त्यांना जीवनाचा उपभोग घेण्याची इच्छा असते. संपूर्ण विश्व सर्व जीव योनीतील सकाम कर्मी जीवांनी भरलेले आहे. सकाम कर्मामध्ये सर्व प्रकारच्या आर्थिक विकासाच्या योजनांचा समावेश असतो, परंतु
प्रकृतीचा नियम असा आहे की प्रत्येक कर्माला प्रतिक्रिया असते आणि कर्ता अशा फलोन्मुख प्रतिक्रियाने बांधलेला असतो. मग त्या कर्माच्या प्रतिक्रिया शुभ असोत वा अशुभ. शुभ कर्माची प्रतिक्रिया तुलनात्मक दृष्टीने भौतिक उत्कर्ष भरभराट अशी आहे आणि अशुभ कर्माची प्रतिक्रिया तुलनात्मक दृष्टीने भौतिक दुःख ही आहे. तथापि भौतिक अवस्थेतील सुख, दुःख, उत्कर्ष हे सर्व दुःखच आहे. भौतिक अवस्थेत सर्व गोष्टीचा शेवट केवळ दुःखातच होतो. जे मूर्ख आहेत, भौतिकवादी आहेत, त्यांना मुक्त अवस्थेतील शाश्वत सुखाची प्राप्ती कशी करावी याची माहिती नसते. श्री नारद मुनी या मूर्ख सकाम कर्मीजनांना सुखाच्या सत्यत्वाचा अनुभव कसा येतो हे सांगतात. आपले वर्तमान व्यावसायिक कर्म आपल्याला कसे उन्मुख करू शकते याचे नारद मुनी भौतिक जगातील अशा रोगग्रस्त लोकांना मार्गदर्शन करतात. वैद्य दुधाच्या अपचनाचा त्रास दूर व्हावा म्हणून रोग्याला दही रूपातील दूधच सेवन करण्यास सांगतात. म्हणून रोगाचे कारण आणि उपचार जरी सारखेच असले तरी देखील नारदासारख्या अनुभवी वैद्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. भगवद्गीता देखील आपल्याला कष्टाच्या फळाने भगवंताची सेवा करण्याचे हेच निदान प्रस्तुत करते. यामुळे मनुष्य नैष्कर्म्याच्या मार्गावर अथवा मुक्तीच्या मार्गावर पोहोचतो. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे नारद मुनी जे आहेत हे अतिशय कृपाळू आहेत आणि असे कृपाळू नारद मुनी जे आहेत ह्या सृष्टीतून सर्वांचा उद्धार करण्यासाठी, विशेष करून भक्ती मार्गाचा प्रचार करण्यासाठी प्रकट होतात. आणि त्यामुळे नारद मुनी जे आहेत हे कळीचे नारद नाही आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठी माणसाने विशेष करून समजणं गरजेचं आहे. नारद मुनींना कळीचे नारद समजू नये, ते अतिशय भ्रांत चुकीची धारणा आहे. नारद मुनी जे आहेत हे अतिशय कृपाळू आहेत आणि ते सर्व बद्ध जीवांना भगवंतांकडे आकर्षित करतात आणि त्यांना या भौतिक संसारातून मुक्त होण्यासाठी भौतिक संसारातून बाहेर निघून भगवंतांची प्रेममय सेवा प्राप्त करण्यासाठी, म्हणजेच भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी मदत करत असतात. नारद मुनी जे आहेत त्यांचं एक खूप छान वर्णन येतं. कृष्णदास कविराज गोस्वामी यांचं वर्णन करतात. ते सांगतात, नारद मुनी जे आहेत ते एका हवेसमान आहेत. हवा जशी वाहते तर ती हवा वाहत असताना एखादी जर ज्योत पेटलेली असेल तर ती हवा जोरात वाहत येते आणि ती ज्योत विझून जाते. तशाच प्रकारे नारद मुनी तशा हवेसमान आहेत, जे आपल्या जीवनात जो दावाग्नी आहे, संसार दावा नलनीर लोका, त्या दावाग्नीला पूर्णपणे विझून टाकणार आहेत. तेच नारद मुनी जे आहे, जेव्हा हवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहते त्यावेळेस जो सुगंध जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. तशाच प्रकारे नारद मुनी जे आहेत ते एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात, एका लोकातून दुसऱ्या लोकामध्ये इकडे तिकडे प्रवेश करत असतात आणि त्याचबरोबर भगवंतांची भक्तीची जी लहर आहे, जो आपल्या जीवनात एक सुगंध जो आहे तो आणून देतात. तर अशा प्रकारे नारद मुनींचं हवेचं वर्णन करतात. आणखीन एक गोष्टीचं त्याची तुलना करतात, आठवत नाही सध्या मला, पण नारद मुनी जे आहेत हे अतिशय विशेष आहेत आणि त्यांचं आपल्या जीवनामध्ये अतिशय प्रमुख स्थान आहे. अशा प्रकारे इथे 3 अवतार जे आहेत भगवंतांचे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यात कुमार आणि नारद जे आहेत हे भगवंतांचे शक्तावेश अवतार आहेत. त्या शक्तावेश अवतारांचं वर्णन केलं. जो गुडाकेश प्रभूंनी प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद स्पष्टपणे लिहितायत एक महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे जे गर्भोदक्षाई विष्णू जे आहेत हे या ब्रह्मांडाचे स्त्रोत आहेत. गर्भोदक्षाई विष्णू जे आहेत ह्या ब्रह्मांडाचे स्त्रोत आहेत आणि त्या ब्रह्मांडाचे स्त्रोत गर्भोदक्षाई विष्णू, आपण वाचूयात एकदा तात्पर्य. गर्भस्तुतीची प्रारंभ भगवंतांची सहस्र शीर्ष असलेल्या वर्णनाने होते. गर्भोदक्षाई हे विश्वाचे स्वामी आहेत आणि ते जरी विश्वात पहुडलेले दिसत असले तरी ते नेहमी दिव्य स्थितीत आहेत, हे यापूर्वीच सांगितलेले आहे. गर्भोदक्षाई हे विष्णूंचे पूर्णांश असे जे शिरोदक्षाई विष्णू जीवनाचा परमात्मा आहेत. तर गर्भोदक्षाई विष्णू जे आहेत ह्या ब्रह्मांडामध्ये स्त्रोत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे आहेत हे शिरोदक्षाई विष्णू जे आहेत. तर हा विस्तार म्हणून आपण समजत नाहीये, पण त्यांचं पूर्ण अंश आहे. गर्भोदक्षाई विष्णूंचं जे पूर्ण अंश आहे, पूर्ण अंश म्हणजे संपूर्ण रूप जे आहे ते म्हणजे शिरोदक्षाई विष्णू आहेत. आणि त्यामुळे पुढे सांगितलेलं आहे विश्वजनांची गर्भोदक्षाई विष्णूंचे पूर्ण अंश आहेत आणि
जे शिरोदक्ष विष्णू विश्वजनांच्या जीवनाचा परमात्मा आहेत तसेच त्यांना विश्वाचे पालनकर्ता म्हणून समजले जाते. अशा रीतीने मूळ पुरुषाचे 3 स्वरूपांचे ज्ञान आहे आणि विश्वातील सर्व अवतारे रूपे हे या शिरोदक्ष विष्णूंचेच रूपे आहेत. तर हे जे त्यांचं शिरोदक्ष विष्णू रूप जे विष्णू अवतार आहे, पूर्ण अंश आहे, त्यांच्यापासूनच जो आहे हा पुढे अवतार येतात. तर त्याला आपण असंही समजू शकतो, शिरोदक्ष विष्णूंपासून अवतार येतात, पण त्यांचं जे पूर्ण अंश रूप जे आहे हे गर्भदक्ष विष्णू जे मूळ स्त्रोत आहेत. त्यामुळे जर कुठे असं वर्णन करण्यात आलं, जशी गंगा जी आहे ही गंगाचं मूळ स्त्रोत जे आहे जे भगवंतांच्या चरणकमलातून येतं आणि त्यानंतर जेव्हा भूतलावरती येते गंगा, तर गंगेचं उगमस्थान आहे गंगोत्री किंवा गोमुख जे आहे हे उगमस्थान आहे. आणि त्यानंतर तीच गंगा जी आहे ही अलकनंदा, त्यानंतर भागीरथी, अशा वेगवेगळ्या नावाने तुम्ही जर तिथे तुम्ही जर देवप्रयागला आलात तर तिथे 2 नद्या 3 नद्या ज्या आहेत त्या एकत्र येतात. त्यानंतर ते वेगवेगळ्या रूपाने गंगा जी आहे शेवटी कलकत्तामध्ये जे गंगासागरला मिळते ती हुबळी म्हणून ओळखली जाते. पण ती गंगा वेगळी आहे का? नाही, ती गंगा एकच आहे. त्याचं मूळ स्त्रोत जे आहे ही गंगा गोमुख आहे. तशाच प्रकारे इथे गर्भोदक्ष विष्णू हे मूळ स्त्रोत आहेत आणि त्यांचं जे पूर्णांश रूप जे आहे हे शिरोदक्ष विष्णू आहेत आणि त्या शिरोदक्ष विष्णूंपासून अवतार येतात. त्यालाच आपण असंही समजू शकतो की त्यांचं जे आहे हे गर्भदक्ष विष्णूंचंच गर्भदक्ष विष्णू जे आहेत तेच त्यांच्यापासून सुद्धा अवतार येतात. ह्याही गोष्टीला आपण तशाच प्रकारे समजू शकतो. पण गर्भदक्ष विष्णू जे आहे स्त्रोत आहेत आणि शिरोदक्ष विष्णू त्यांच्या समानच आहेत, त्यांचे पूर्ण अंश आहेत, त्यांचं पूर्ण रूप आहे त्यांचं. तर शिरोदक्ष विष्णूंपासून अवतार येतो त्याचा अर्थ असा नाहीये की गर्भदक्ष विष्णूंपासून तो अवतार येत नाही. त्यामुळे जर प्रभुपादांनी गर्भदक्ष विष्णूंपासूनही अवतार येतो म्हणलंय तेही चुकीचं नाहीये आणि शिरोदक्ष विष्णूंपासूनही अवतार येतो म्हणाल तरी तेही चुकीचं नाहीये. ठीक आहे गुणाकेश प्रभू? ओके प्रभूजी, थँक्यू. ओके, हरे कृष्ण. चालेल, 4:45 झालेत. आपण इथे विराम देऊयात. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भागवतम की जय. हरे कृष्ण. उद्या 2:30 वाजता आपण भेटूयात. आपल्याला उद्या हे जे 26 श्लोक आहेत ते पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर पुढचं सेक्शन आहे त्याच्यावरती उडी मारायची. हे 26 श्लोक पटकन होतील कारण फक्त वेगवेगळे अवतार जे आहेत, नरसिंह आहे, बुद्ध आहे, वराह आहे, सगळ्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे बोल. हरे कृष्ण प्रभू. थँक्यू प्रभूजी. नाईस क्लास. हा मग प्रभूजींना फोन करा. हो करा तसा, पण मग थांबते तुमच्या दुकानापाशी. हो ठीक. हरे कृष्ण.